50% त्याचा खर्च त्याचा 50% खर्च महामंडळाने तो रिएम्बर्स करायचा, अशी एक योजना आपण करतोय. आणि ती आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स समोर ती आपण आणतोय. ही जर यशस्वी झाली तर आपल्या लाभार्थ्यांना जे काही बिझनेसेस करायचे, त्यांचे जे काही व्यवसाय करायचे, ते व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करता येतील आणि शेवटपर्यंत त्यांना मेंटॉरिंग राहील. म्हणजे सुरुवात कशी करायची, त्याच्यानंतर बिझनेस कसं ऑपरेट करायचा, मार्केटिंग कसं करायचं आणि फर्दर बिझनेस कसा वाढवायचा, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. आजचं हे आपलं पहिलं या ठिकाणी व्याख्यान आहे. आणि या व्याख्यानामध्ये आपण प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे याचे व्याख्याते डॉक्टर सोमनाथ माने यांना या ठिकाणी आपण प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित केलेले. या वेबिनारचा फायदा असा होणार आहे आपल्याला की त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला जे दैनंदिन याच्यामध्ये जे काही प्रश्न उद्भवतात आपल्या व्यवसायामध्ये, त्या प्रश्नांची प्रश्नोत्तराचा तास आपण त्या ठिकाणी घेतोय, की जेणेकरून ते प्रश्नोत्तर करतील आणि आपल्या सगळ्या प्रश्नांना त्याची उत्तरं त्या ठिकाणी मिळतील. साधारणतः आपल्याकडे आज 15,000 पेक्षा जास्त लोकांना आपण डेअरी आणि पशुपालन या व्यवसायासाठी आपण इंटरेस्ट सबवेन्शनची स्कीम आपण त्या ठिकाणी राबवलेली आहे. तर असे प्रत्येक आज आपण 500 लोकांना लिंक जनरेट करून पाठवले. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 132 लोक जॉईन झाले. हा सुरुवातीचा आपल्याला हा प्रतिसाद थोडासा कमी मिळेल, पण जसजसं आपले ट्रेनिंग रेग्युलर होत जातील तसतसे जास्तीत जास्त लाभार्थी त्या ठिकाणी येतील आणि हे ट्रेनिंग घेतील. तर मी आपल्या ह्याच्यासाठी राजेंद्र कोंडरे साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी राजेंद्र कोंडरे साहेबांना विनंती करतो की आपण एक थोडस मार्गदर्शन आपल्या लाभार्थ्यांना करावं आणि त्याच्यानंतर मग सोमनाथ माने यांचं डायरेक्ट व्याख्यान सुरू होईल. धन्यवाद. आवाज येतोय ना? हं. उद्या अण्णासाहेब पाटील यांची जयंती पण आहे. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल पहिले धन्यवाद देतो. सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही आता मी ऑफिसमध्ये ज्या बसलोय आमच्या शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनमध्ये, तिथे आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी अशा वेगवेगळ्या योजनांचं प्रशिक्षण आम्ही देत असतो. आणि अ, हे देत असताना आवाज येतोय ना माझा सर? आम्ही आता जे 3 स्टेप्स केल्या होत्या की कोणतंही कर्ज काढण्यापूर्वीची कर्ज साक्षरता आणि त्याबरोबर सिबिलची साक्षरता आणि कर्ज घेतल्यानंतर कर्ज फेडेपर्यंतची आर्थिक साक्षरता, हे 3 विषय आम्हाला महत्त्वाचे वाटले. त्याच्यावर काही आम्ही सिलेबस केलेला आहे. प्राध्यापक DS बोरकर म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ते सुद्धा ह्याच्यात वेळोवेळी ह्याच्यातमध्ये मार्गदर्शन करतात. मला वाटतं अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जेवढे राज्यातले लाभार्थी आहेत, ह्या लाभार्थ्यांकडं आपण कर्ज दिल्यानंतरची जी मॉनिटरिंग सिस्टीम आहे, ती मॉनिटरिंग सिस्टीम ह्या ट्रेनिंग मॉड्यूलच्या माध्यमातून, आणि कर्ज घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना व्यावसायिक अडचणी येतात, त्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मार्केटिंग पासून तर फायनान्स मॅनेजमेंट, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल, ह्या सगळ्या गोष्टीची व्यवसायासाठी आवश्यकता असते. आणि ती आवश्यकतासाठी जे काही त्याला लिगल लिटरसी म्हणतो आपण, ती लिटरसी, प्रोफेशनल लिटरसी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिटरसी, याविषयीचे जे मार्केटमध्ये एक्सपर्ट्स लोक आहेत, यांचे जर आपण वेबिनार आयोजित केले तर ते फार चांगले होतील. आणि आज पहिला जो प्रयोग आपण देशी गायींच्या संदर्भातला केला आहे, तो सध्या अतिशय स्तुत्य आहे. आणि ही जी उद्योजकांची साखळी आहे ती पूर्णपणे वाढवली पाहिजे. राहिलं एक शेवटचं आव्हान आहे की आत्ता मराठवाड्यामध्ये, सोलापूरमध्ये प्रचंड पावसाने शेती व्यवस्था आणि ग्रामीण जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. मी कालच सांगितलंय की अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जवळपास 1.25 लाखाच्या वरती लाभार्थी उद्योजक आहेत. त्यानंतर सारथी संस्थेचे जवळपास 40-50 हजार आहेत. आणि इतर ज्या काही योजना आहेत, डॉक्टर्स वगैरे, ह्या सगळ्यांनी फुल ना फुलाची पाकळी आपल्या परीने आपल्या पातळीवर शेतकऱ्यांना करावी, एवढं या ठिकाणी आवाहन करतो. आणि ह्या उपक्रमाला मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. डॉक्टर सोमनाथ माने, आपण आपलं लेक्चर सुरू करावं.
आता सुरू होईल. येस सर. सर स्लाइड शेअर करतो मी आता. येस येस स्लाइड दिसते सर? येस दिसते. दिसत्या. सर्वांना नमस्कार. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संचालित उद्योग सारथी प्रशिक्षण कार्यक्रम यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहेत. माझे मार्गदर्शक व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री विजय देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण या ठिकाणी चालू करत आहोत. खरं सांगायचं तर देशमुख सरांची खूप तळमळ ह्या मंडळाविषयी किंवा ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी आम्ही दर शनिवार रविवार कुठे ना कुठे भेटतो. त्यावेळेस नेहमी त्यांच्या बोलण्यातून हे असं नवीन काहीतरी करण्याची त्यांची मनापासून तयारी होती आणि ते आजचा हा दिवस उगवलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याचप्रमाणे माननीय राजेंद्र कोंडरे सर यांनी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक दिशा पुढची कशी असेल याची माहिती दिलेली आहे. आता सध्या सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या म्हणजे पावसाचा डोंगर झालेला आहे आणि त्यातून खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं सुद्धा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर त्या बाबतीत आपण सर्वांनीच त्या ठिकाणी मदत केली पाहिजे ही सगळ्यांचीच भावना या ठिकाणी आहे. सर्वप्रथम मी या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागामध्ये महाराष्ट्र शासनाने 2020 साली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे. हे देशातील एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे ज्या ठिकाणी आपल्या भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्या देशी गायी आहेत त्या गायींचा तुलनात्मक अभ्यास आपण महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये करतोय आणि त्याचबरोबर त्याची तुलना एच एफ असेल किंवा जर्सी असेल ह्या गायींच्या बाबतीत दूध उत्पादन असेल किंवा त्यांची प्रतिकारशक्ती असेल किंवा शेण असेल, गोमूत्र असेल किंवा शाश्वत देशी गोपालन असेल, शाश्वत शेती असेल, दुग्ध प्रक्रिया असेल, शेण गोमूत्र प्रक्रिया असेल आणि बदलत्या वातावरणामध्ये शेती करणे किंवा दुग्ध व्यवसाय करणे यावरती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संशोधन सुद्धा चालू आहे. त्याचप्रमाणे आपण देशातील पहिला काऊ टुरिझम प्रोजेक्ट आता शेतकऱ्यांच्या दारामध्ये गायी आहे त्यामुळे आपल्याला त्याचा विशेष काय वाटत नाही. परंतु शहरामधील जे लहान मुलं आहेत त्यांना गायी म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाहीये. तर त्या अनुषंगाने खास शहरातील लोकांना आपल्या भारतीय गायींचं गायीविषयीची आपली जी संस्कृती आहे, आपलं जे अध्यात्म आहे व आपलं सर्वात महत्वाचं शास्त्र आहे, ह्या तिन्ही संस्कृती, अध्यात्म व शास्त्र याची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही ह्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून इथं केलेला आहे. तर मी नक्कीच कार्यक्रम हा आपलं लेक्चर संपल्यानंतर मी सगळ्यांना विनंती करणारच आहे तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करावी. आता माझा परिचय देताना मी सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि त्याचबरोबर बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला पशुपालन दुग्ध व्यवसाय कसा करायचा यावरती सुद्धा मी या ठिकाणी काम करत आहे. आता जर भारताची जर एकूण परिस्थिती पाहिली तर आपल्या भारतामध्ये पाहिलं तर विशेष करून 60 ते 70% शेतकरी लोक या आजही आपला डेअरी व्यवसाय पशुपालनावरती अवलंबून आहेत. त्यामध्ये विशेष करून गाई, म्हशी, शेळी, मेंढी, पोल्ट्री या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपण समावेश करतो. आता जर एकूण दूध उत्पादन पाहिलं तर आजही आपण दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत बोललो तर आजही दुधाचा एकूण जे दूध उत्पादन आहे त्यामध्ये 52 ते 55% वाटा हा म्हशीचा आहे आणि राहिलेले दूध हे गायींचं आहे किंवा शेळी मेंढीचं आहे. त्यामुळं आजही सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर म्हशीच्या दुधालाच आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु हे मागणी रिजन वाईज आहे. जर तुम्ही हरियाणा, पंजाब ह्या भागामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी म्हशीचं प्रमाण जास्त आहे. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर म्हशी पंढरपुरी हे खूप प्रसिद्ध आहे. परंतु मुरा ह्या जातीनं पूर्ण देशामध्ये आता स्थान निर्माण केलेलं आहे. साऊथमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता एच एफ गायींबरोबर देशी गायींबरोबर आता म्हशींचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. परंतु एकूण जर त्यांची संख्या बघितली तर म्हशीची संख्या एकदम स्टेबल राहिलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात ती काही कमी होताना किंवा जास्त वाढताना सुद्धा दिसत नाहीये. परंतु देशी गाई
देशी गायमध्ये सुद्धा गावठी गाय आणि देशी गाय ह्यांचं जर पाहिलं तर आपण जर एक 10-15 वर्षामध्ये पाहिलं तर जवळजवळ 6% घट झालेली आहे. आणि संकरित ज्या गायी आहेत किंवा क्रॉसब्रीड गायी आहे, यांची संख्या 27% वाढ झालेली आहे. तर ह्याचं मुख्य ते कारण म्हणजे आता यांत्रिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आपल्याकडे अशी भावना आहे की देशी गाय दूध देत नाही, किंवा महाराष्ट्रातल्या जर गायी जर बघितल्या आपण, खिलार, कोकण कपिला, डांगी असेल, तर अशा प्रकारे जर आपण जर ही संख्या जरी पाहिली तरी आता सध्या सगळ्यात जास्त कल हा क्रॉसब्रीड आणि एक्झॉटिक गायींकडे आहे. आणि जरी महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, आता सध्या बदलत्या वातावरणामध्ये, बदलत्या तापमानामध्ये आपली देशी गाईच ह्यामध्ये खूप तग धरू शकते, हे आपण भारतापेक्षा बाहेरच्या जगाने हे सिद्ध करून सांगितलेलं आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आपल्याला देशी गायीकडे जाणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु व्यावसायिक दृष्ट्या आज जर पाहिलं तर संकरित गाय असेल किंवा म्हशी शिवार आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर ह्या गायींना पर्याय नाही. परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या देशी गायींचं सुद्धा संवर्धन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आपली गीर गाय आहे, ही गीर गाय खूप दूध देते, हे आपल्याला ब्राझीलने सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज ब्राझील हा आपल्या भारतीय गायीवरती पूर्ण जगावरती राज्य सांगतोय. किंवा आपल्याला सुद्धा सध्या त्यांच्याकडून एम्ब्रिओ किंवा सेमेन घेण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्या सुद्धा गायी 25-30 लिटर पर्यंत दूध देऊ शकतात, हे बाहेरच्या देशांनी आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. सहवालच्या बाबतीत सुद्धा बघायचं म्हटलं तर 27 देशांमध्ये आपली सहवाल गाय पोहोचलेली आहे. त्यामुळे आता हे जे जो ट्रेंड चालू आहे गेले 40-50 वर्ष, त्या ट्रेंडमुळे आता सध्या क्रॉसब्रीड असेल किंवा एक्झॉटिक गायींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु जे बदलतं वातावरण आहे, जसं जसं हळूहळू आता तुम्ही पाहताय उन्हाळ्यामध्ये वातावरण, तापमान अगदी 47-48 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे. पावसाळा हा गेले 5 महिने झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि त्यामध्ये आपल्या ह्या क्रॉसब्रीड असतील किंवा एक्झॉटिक गायी असतील, एक्झॉटिक म्हणजे परदेशी गाय, त्याच्यामध्ये प्युअर एचएफ किंवा जर्सी, ह्या तग धरणं खूप अवघड आहे. आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात मास्टायटिसचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. आणि जसं आपल्याला मास्टायटिस होईल किंवा कॅल्शियम कमी होईल किंवा बाकीचे रोग होतील त्या गायला, तेवढ्या प्रमाणात आपण खूप मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक देतोय. आणि त्याचा परिणाम हा गायींवरती पण होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं कारण, आपण 12 तासामध्ये ते दूध आपण आपल्या आहारामध्ये वापरतोय. त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा आपल्या आरोग्यावरती होतोय. त्यामुळे आपल्याला जर शाश्वत दृष्टीने पुढे जायचं असेल तर आपल्याला देशी गाय आणि संकरित गाय यांचा योग्य प्रमाणामध्ये संख्या मेंटेन करून, किंवा क्रॉसब्रीड करताना सुद्धा 50% किंवा 62% जास्तीत जास्त ज्या ठिकाणी खूप चांगलं वातावरण आहे त्या ठिकाणी 75% पर्यंत ब्लड लाईन आपण ठेवली तर आपल्याला आपल्या भारताच्या वातावरणामध्ये ह्या गाय तग धरू शकतात. परंतु आता सध्या अनकंट्रोल हे ब्रीडिंग चाललेलं आहे. शेतकरी फक्त म्हणतात मला जास्त दूध देणारी गाय पाहिजे. परंतु जसं तुम्ही 75%च्या पुढे जाचाल तसं तुमचं जे त्या गाईला जे वातावरण लागते, अगदी स्टँडर्ड वातावरण बघितलं तर 16 डिग्री ते 25 ते जास्तीत जास्त 26-27 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये मेंटेन करणं गरजेचं असतं. परंतु हे भारताच्या आपल्या वातावरणामध्ये हे शक्य नाही. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला हा दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर किती टक्क्यातली गाय आपल्या गोट्यामध्ये पाहिजे, जर देशी गोपालन करायचं असलं तर कुठलं ब्रीड आपल्या गोट्यामध्ये पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं हे खूप गरजेचं आहे. आता पहिल्यांदा आपण आपल्या भारतातील विविध गायींच्या ज्या जाती आहेत त्याविषयी माहिती पाहू. देशामध्ये आता सध्या भारतीय एकूण 53 ते 54 जाती देशी गायींच्या आहेत. आणि त्यातील फक्त आपल्या 5 जाती ह्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत. त्या विशेष करून सहवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी या 5 जाती दुधासाठी प्रसिद्ध आहेत. आता सहवाल बघितलं तर तुम्ही पंजाबमध्ये ते खूप प्रसिद्ध आहे. देशातील सगळ्यात जास्त दूध देणारी गाय म्हणजे सहवालला आपण पाहू शकतो. सर्वसाधारणपणे ते आता महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये सुद्धा ती आपल्याला 16-17 लिटर पर्यंत ही आरामशीर दूध देऊ शकते. परंतु गेले 40 ते 50 वर्ष ह्या सर्व गायींकडून आपण दुर्लक्ष केलेलं आहे ह्या गायींकडे. त्यामुळे ह्यांची प्युअरिटी, प्युअर गायी फक्त अगदी 20 ते 25%च राहिलेल्या आहे.
त्यामुळं केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा प्रत्येक राज्यातील सरकार हे आता सध्या ह्या देशी गायींचं संवर्धन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, टेस्ट ट्यूब बेबी असेल किंवा सेक्स सॉर्टेड सेमिन असेल, ह्या सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ह्यांची संख्या वाढवण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आता मागाशी जसं मी सांगितलं की सहवाल ही 27 देशामध्ये पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी ह्या सहवाल गायीपासून वेगवेगळे ब्रीड त्या वेगवेगळ्या देशांनी तयार केलेले आहे. गीर म्हणजे आपल्या भारताचे गीर, परंतु त्याच्यावर राज्य करते आता सध्या ब्राझील. ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन हे गीरचं झालेलं आहे आणि आपल्या गीर गायीपासून त्यांनी गिरलँडो गायी तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी ते 35 ते 40 लिटर दूध देत आहे. त्याचप्रमाणे जर आपण गुजरात मध्ये पाहिलं तर गीर गाई आजही 25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या काही गीरच्या गायी आपल्याला काही शेतकऱ्यांकडे आढळून येत आहेत. आणि सर्वसाधारणपणे माझ्याकडे सुद्धा माझ्या गोट्यामध्ये सुद्धा 22.7 लिटर दूध देणारी गीर गाय आमच्या गोट्यामध्ये आता सध्या तयार केलेली आहे. किंवा आम्ही एम्ब्रियो ट्रान्सफर असेल किंवा टेस्ट ट्यूब बेबी आपण जे म्हणतो त्याच्या माध्यमातून सुद्धा ह्या गाय तयार केलेल्या आहेत. आणि प्रतिवेत आपल्याला 3,000 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता सुद्धा आपण जर पाहिलं तर ही सहवाल असेल, गीर असेल, राठी असेल, ह्या गायींमध्ये आहे. आता रेड सिंधी गाय हे पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. सिंध प्रांतातली सगळ्यात प्रसिद्ध ही रेड सिंधी जात होती. किंवा इंग्रजांच्या काळामध्ये बघितले तर इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचे जे गोटे होते त्यामध्ये सगळ्यात जास्त रेड सिंधी गायींचा वापर केला जायचा. परंतु आता सध्या पूर्ण ह्या गायी संपलेल्या जमा आहेत. अगदी 0.4% फक्त रेड सिंधी गाय शिल्लक आहे आणि 0.3% थारपारकर आहे. थारपारकर म्हणजे थार वाळवंट पार करून जायची क्षमता ज्या गायीमध्ये आहे तिला आपण थारपारकर म्हणतो. ही राजस्थान मधली खूप प्रसिद्ध गाय आहे. तिला कृष्णाची गाय म्हणून सुद्धा खूप लोक मानतात. पूर्ण व्हाईट कलरची गाय आहे. परंतु ही सुद्धा प्युअर गाय मिळणं हे आता सध्या खूप मोठ्या म्हणजे जिकिरीचे झालेलं आहे. त्यामुळं सहवाल, गीर आणि राठी ह्या 3 गायी आता सध्या शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात. राठी सुद्धा गायी ही 3 गायींचा संगम आहे. त्याच्यामध्ये सहवाल, रेड सिंधी आणि थारपारकर या 3 गायींच्या क्रॉसमधून राठ समाज, राजस्थानमध्ये जो बिकानेर ह्या भागामध्ये जो राठ समाज आहे त्या समाजाने ही गाय तयार केलेली आहे आणि तिला नाव सुद्धा त्यांनी राठी दिलेलं आहे. अतिशय म्हणजे 45 ते 50 डिग्री सेल्सिअस मध्ये ह्या राठी आणि थारपारकर ह्या गायी खूप चांगल्या पद्धतीने राहतात. तिथं माणसांना प्यायला पाणी नाही, परंतु तिथं दूध खूप मोठ्या प्रमाणात ह्या गाय देत असतात. त्याचप्रमाणे जर आपण जसं मागाशी सांगितलं, एकूण आपल्या 53 जाती आहेत. त्यापैकी ह्या 5 गायी दुधासाठी प्रसिद्ध आहेत. मग त्यात ड्युएल पर्पज मध्ये दुहेरी उपयोगासाठी म्हणजे दुधासाठी आणि ओढ कामासाठी सुद्धा आपली महाराष्ट्रातील देवणी आहे, हरियाणा आहे, ओंगल आहे, कृष्णा व्हॅली आहे, कांक्रेज आहे, गवळाव आहे, लाल कंदेरी आहे, गंगातीरी आहे. तर अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे ब्रीड हे प्रसिद्ध आहेत. परंतु आपल्याला जर दुग्ध व्यवसाय म्हणून जर देशी, कारण आपला समज असा आहे की देशी गाय दूधच देत शकत नाही. परंतु आता हे तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता, 53 गायीपैकी 40 गायी ह्या ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे ही सगळी लिस्ट मी ह्या 40 गायींची ह्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि विशेष करून जर आपण महाराष्ट्रातल्या गायी बघितल्या तर सर्व गायी ह्या ओढ कामासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपली मानसिकता अशी झाली की देशी गाय 2 ते 3 लिटर दूध देऊ शकते. त्यामुळे आपल्याला हा देशी भारतातील ज्या दुधासाठी प्रसिद्ध ज्या गायी आहेत त्याचा तुलनात्मक अभ्यास आपण महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प चालू केलेला आहे. आणि त्याची तुलना म्हणजे त्या गायींचं दूध उत्पादन असेल किंवा उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये त्याची तग धरण्याची क्षमता आपण हे क्रॉसब्रीड असेल किंवा संकरित गाय आहे त्यांच्या बरोबर आपण हे सगळं तपासून पाहत आहोत. आणि आम्हाला खूप चांगला या ठिकाणी रिझल्ट भेटत आहे. काही कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक न वापरता, कुठल्याही प्रकारचं कुठलं केमिकल न वापरता आपल्याला सर्वसाधारणपणे सरासरी जरी म्हटलं तरी 10 ते 12 लिटर आपल्याला ह्या गायी चांगल्या प्रकारचं दूध देऊ शकतात. परंतु त्यासाठी आपल्याला चांगल्या ब्रीडची निवड करणे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही एकंदरीत ह्या भारतीय गायी आणि संकरित गायीची स्थिती जर पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकूण पशुधनातील वाटा हा गावठी गायींचा 70 ते 75% आहे. आणि तोच जातीवंत किंवा विदेशी किंवा संकरित गायींचा वाटा हा 25 ते 30% आहे.
परंतु तोच जर दूध उत्पादन वाटा जर आपण गावठी गायींचा बघितला किंवा देशी गायींचा बघितला तर तो फक्त 15 ते 20% आहे. आणि तोच जर आपण क्रॉसब्रीड किंवा संकरित गायींचा बघितला तर तो 30 ते 35% आहे. जसं मी मागाशी सांगितलं की 55%, 52 ते 55% वाटा आजही म्हशीचाच आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजही लोक म्हशीलाच प्राधान्य देतात. परंतु जर आपल्याला पुढचा बदलतं वातावरण जर आपल्याला पाहायचं असेल तर हे गावठी आजही खेडेगावामध्ये गेलं तर जरी ती प्युअर गाय म्हणली तरी ते म्हणतात गावरान गाय आहे. तर हे गावरान गाईचं आपल्याला संख्या कमी करणं ही भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. आणि ज्या आपल्या दुधासाठी प्रसिद्ध असतील किंवा आपल्या प्युअर ब्रीड असतील, महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार आहे, ते दुधासाठी प्रसिद्ध नाही, परंतु तिचा वापर आपण रेससाठी करतो, शर्यतीसाठी करतो किंवा ओढकामासाठी करतो किंवा अशा वातावरणामध्ये तग धरण्याची क्षमता ही खिलारमध्ये जास्त आहे. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणलं तर कोकण कपिला आज तुम्ही पुण्यापासून कोकणापर्यंत कुठेही जा, अख्ख्या रस्त्याला तुम्हाला तर कोकण कपिलाच गाय दिसतील. परंतु त्याची क्षमता अशी आहे की जास्त ज्या ठिकाणी ह्युमिड वातावरण आहे त्या ठिकाणी तग धरण्याची क्षमता फक्त कोकण कपिलामध्येच आहे. आणि ती कुठल्याही प्रकारचा घरी आपल्याला चारा द्यायला लागत नाही. ते डोंगरावरती जाते, चारा खाते, संध्याकाळी घरी येते आणि आपल्याला 2-3 लिटर दूध देते. अशा पद्धतीनं हे दूध त्या गायींचं दिलं जातं. त्यामुळं झिरो इनपुट ह्या सिस्टीमवरती ह्या गायींचं संगोपन आता सध्या विविध भागामध्ये केलं जातं. तर त्यामुळे आपल्याला ह्या ज्या गावठी गायी आहेत त्याचं कन्व्हर्जन आपल्याला चांगल्या गायींमध्ये करायचं आहे. त्यासाठी अपग्रेडेशनचा प्रोग्राम आपण इथं चालूच केलेला आहे. आता पुढे आपण जर बघितलं तर आजही आपण 40 ते 50 वर्ष झालं क्रॉसब्रीड गायींवरती काम करतोय. परंतु आज आपलं सरासरी उत्पादन हे 8.35च्या पुढे गेलं नाहीये. आपलं ज्यावेळेस संकरित गायींचा प्रोग्राम 1970-75च्या दरम्यान आला त्यावेळेस असं एक मापदंड ठरलेलं होतं की ज्यावेळेस ह्या गायी आपल्याला 10 लिटर प्रति दिवस दूध देतील त्याच वेळेस ह्या फायदेशीर होऊ शकतात. परंतु आज गेले 40 वर्ष झालं परंतु आपण 10 लिटरचा टप्पा गाठलेला नाही. ज्या विदेशी गायी आहेत त्यांचं 9.82 लिटर दूध प्रति दिवस आपल्याला भेटत आहे. संकरित आपण आपल्या महाराष्ट्रातील ज्या गायी असतील त्यांच्याबरोबर संकर करून ज्या तयार केलेल्या गायी आजही त्यांचं 8.35 लिटर आहे. आपली जी प्युअर देशी गाय आहे म्हणजे त्याच्यामध्ये साहिवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड शिंदे आजही तिचं ऍव्हरेज 4.20च आहे. परंतु ज्या गावठी गाय आहे तिचं 3 लिटर आहे. ज्या देशी म्हशी आहेत तिचं 6.63 आहे. गावठी ज्या म्हशी आहेत म्हणजे ज्या मिक्स झालेल्या आहेत त्याचं 4.75 आहे. तर अशा प्रकारे जर ज्यावेळेस आपली तुलना आपण बाहेरच्या देशाशी करतो, बाहेरच्या राज्याशी सुद्धा करतो, त्यावेळेस आपला महाराष्ट्र हा खूप पाठीमागं आहे. त्यासाठी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी चांगल्या ब्रीडची निवड जरी तुम्ही केली तर चांगल्या प्रकारचा त्यांना गोठा देणं खूप गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचा चारा देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अनेक युवकांच्या गोट्यामध्ये चांगल्या गायी आहेत. परंतु तुम्ही त्याला फक्त हायब्रिड निपिलच खायला घालताय आता सध्या. 2 वर्षांनी ती गाय तुम्हाला टाकून द्यायची वेळ येणार आहे. अशी परिस्थिती गायींवरती येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे खूप आपल्याला पुढच्या दृष्टीने काळाची गरज आहे. आपल्याला जास्तीत जास्त देशी गायींचं उत्पन्न हे आता तुम्ही जर ह्या पूर्ण देशी गायींचं उत्पन्न हे 4.20 लिटर आहे. 4.20 200 ग्रॅम. परंतु जर तुम्ही सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी बघितलं तर ह्यांचं दूध उत्पादन सर्वसाधारणपणे तोडीस तोड म्हणजे संकरित गायच्या तोडीस तोड आहे. 7.5 लिटर पर्यंत ही देशी गाय सुद्धा दूध देऊ शकतात. ज्या आपण मगाशी ज्या दाखवल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी ह्या गायी देऊ शकतात. ह्या देशातल्या जेवढ्या गायी आहेत प्युअर गायी त्यांचं ह्या ठिकाणी हे उत्पन्न दाखवलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर हे बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला दुग्ध व्यवसाय करत असताना शाश्वतता असणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी शाश्वत मी ह्या ठिकाणी देशी गोपालन म्हणजे कारण माझं विशेष तो देशी गोपालन आहे त्यामुळे मी हे देशी गोपालनलेले पण आपल्याला शाश्वत दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काही मापदंड लावणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय चालू करतो दुग्ध व्यवसाय असेल त्यामध्ये संकरित गायी असतील किंवा म्हशी असतील किंवा देशी गाय असतील त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे चांगल्या प्रकारचं ब्रीडचं सिलेक्शन करणं हे खूप महत्वाचं आहे. त्या बदलत्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचे गोटे असणं खूप गरजेचं आहे.
आजही आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलो किंवा देशामध्ये पाहिलं तर आपण एकीकडे दुधाची अपेक्षा करतोय, परंतु त्या आजही गायी आपण झाडाखालीच बांधतोय. त्यांना चांगल्या प्रकारचं अजून हाऊसिंग सिस्टीम किंवा गोट्याची पद्धत आपण त्या ठिकाणी देत नाही. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, एकाच प्रकारचा गोट्याची सोय त्या गोट्यामध्ये केलेली जाते. त्यामुळं आपलं दूध उत्पादन कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचं, जर चांगल्या आपल्याकडे क्रॉस ब्रीड असेल तर तुम्हाला 100% तिथं मास्टाटिसचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येणार. किंवा गायी खाली बसण्यास कॅल्शियम असेल, कॅल्शियम कमी झाल्यामुळे गायी खाली बसण्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येणार. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. जसं मी मागे सांगितलं, चारा एक प्रकारचा चारा मध्ये आता फॅड होतं. ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत, तिथं फक्त गायी असेल किंवा म्हशी असेल त्यांना फक्त ऊस आहे किंवा ऊसच किंवा ऊसाचं वाढच खायला 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 घालायचं. परंतु हे अतिशय अयोग्य आहे. 3 वर्षांनी तुमची कोणतीच गाय तुमची माझ्यावरती येणार नाही किंवा ती दूधच देऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही 2 लाखाची गाय आणा, नाही तर 4 लाखाची गाय आणा. त्याप्रमाणे तिला जर सुका चारा, हिरवा चारा, एकदल चारा, द्विदल चारा आणि चांगल्या प्रकारचं रेशन, चांगल्या प्रकारचं मिनरल मिक्सर हे 90% शेतकरी वापरतच नाहीत. आणि त्याचा परिणाम हे 2-3 वर्षांनी आपल्याला दिसतो. कारण त्या गाईच्या शरीरामध्ये जेवढे मिनरल्स असतात तोपर्यंत ती चांगल्या पद्धतीने आपल्याला ठिकाणी हे करते, परंतु परत हे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम चालू होतात. तर ह्या गोष्टीचा सगळा वापर करणं गरजेचं आहे. आता मी नेहमी बदलतं वातावरण का बोलतोय, तर ही परिस्थिती पुढं खूप गंभीर होणार आहे. खूप एकाच वेळेस खूप पाऊस पडणे किंवा एकदम थंडी पडणे किंवा एकदम ऊन जास्त पडणे, तापमान वाढणे, ह्या गोष्टी आपल्याला आता म्हणजे त्याची सवयच लावून घेणं हे आपल्याला त्याशिवाय पर्यायच नाही. तर त्यानुसार आपल्याला सुद्धा आपला जो शेतीचा व्यवसाय असेल किंवा दुग्ध व्यवसाय आहे, त्यामध्ये आपल्याला बदल करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला शाश्वत दुग्ध व्यवसाय करायचा असेल, फक्त दूध उत्पादन यावरती काम न करता आपल्याला ब्रीड इम्प्रूव्हमेंट वरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे. त्यातून निघणारं जे वेस्ट आहे, शेण आणि गोमूत्र, हे आपल्या शाश्वत गोपालनाचा हा मुख्य गाभा आहे. परंतु आजही आपण पूर्ण शेण गोमूत्र हे रस्त्यावर टाकून देतो किंवा उखंड्यावर टाकून देतो. आणि ते आपल्याला तापमान वाढीला कारणीभूत आहे असा आरोप हा आपल्या भारतावरती होतो किंवा चायनावरती सुद्धा होतो. त्यासाठी आपल्याला बायोगॅस प्रणाली वापर करणे हे खूप काळाची गरज आहे. बायोगॅसचा वापर करणे किंवा त्या शेण गोमूत्रापासून विविध प्रकारचे जैविक औषधं बनवले, नैसर्गिक शेतीसाठी, सेंद्रिय शेतीसाठी त्याचा आपण वापर करू शकतो. ह्या गोष्टीवरती सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. हे म्हणजे एक प्रकारे कसं आरोग्य, मग ते आपल्या स्वतःचं आरोग्य असेल तर त्यांना चांगल्या प्रकारचं चारा खायला घालणे, कुठल्याही प्रकारचा अँटीबायोटिक न देण्याची वेळ येणं. क्रिटिकल कंडिशन मध्ये आपण देऊ शकतो, परंतु 90% गायींना अँटीबायोटिक किंवा रासायनिक कुठले इंजेक्शन देण्याची वेळ नाही आली पाहिजे. अशा प्रकारचा आहार विहार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज आमच्या फार्मवरती 99%, मी काय म्हणतोय, 99% आम्ही हर्बल आणि होमिओपॅथीचा वापर करून गायींची ट्रीटमेंट करत असतो. तर अशा प्रकारचा अभ्यास आपण सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. आणि तरच आपण हे शाश्वत देशी गोपालनाकडे जाऊ शकतो. आता ह्यामध्ये आता काय झालेलं आहे, आधुनिक कृषी पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खतांचा आपण वापर करतोय. स्प्रेइंग खूप मोठ्या प्रमाणात करतोय आणि त्याचा परिणाम पर्यावरणावरती जसा होतोय तसा आपल्या माणसाच्या आरोग्यावरती सुद्धा होतोय. खूप मोठ्या प्रमाणात आता विविध रोग आपल्याला पाहायला भेटत आहे आणि पुन्हा माणसं नैसर्गिक पद्धतीनं शेतीकडे असेल किंवा सेंद्रिय पद्धतीने असेल, ह्या गोष्टीकडे तो वळायला लागलेला आहे. त्यासाठी आपण सुद्धा ह्या शेती आणि दुग्ध व्यवसाय ह्याची योग्य पद्धतीने जर सांगड घातली तर आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढे त्यातून शाश्वतता आणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला कमी रासायनिक खताचा वापर करून नैसर्गिकरित्या जे निसर्गामध्ये आहे त्या सर्वांचा त्याचं जतन करून त्याचा वापर शेतीमध्ये व दुग्ध व्यवसायामध्ये करणे तर खूप गरजेचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की आपलं आरोग्य महत्वाचं आहे, तसं आपल्या जमिनीचं आरोग्य सुपीकता आरोग्य वाढवणे खूप गरजेचं आहे. तिची सुपीकता वाढवणं गरजेचं आहे. आणि जर जमिनीमध्ये जर आपण सुपीकता वाढवली तर त्यातून जे उत्पादित होणारं जे अन्न आहे किंवा चारा आहे, हे आपल्याला आपल्या गायींसाठी वापरायचं आहे. त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचं रेसिड्यू फ्री दूध उत्पादित करायचं आहे.
आता खूप मोठ्या प्रमाणात दुधामध्ये अँटीबायोटिक सापडत आहे. त्यामुळे आता मार्केटमध्ये ट्रेंड आलेला आहे अँटीबायोटिक फ्री दूध, आणि त्यासाठी काही संस्था आहेत, काही डेअरी आहेत, त्या ₹2 ₹4 जास्त रेट सुद्धा देत असतात. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येणं ही खूप काळाची गरज आहे. एकट्या शेतकऱ्याचं काम नाही. त्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, किंवा आपण आता हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंतर्गत जर तुम्ही ग्रुप केला, एक ब्रँड तयार केला, तर आपण ह्यातून हे सर्व साध्य करू शकणार आहे. आता देशी गायच्या बाबतीत जर आम्ही या ठिकाणी मॉडेल तयार केलेलं आहे, म्हणजे आपण चांगल्या प्रकारचे हे 5 ब्रीड आणलेले आहे. त्याच्यातून आमच्या गोठ्यातील एकही थेंब, शेण असेल, गोमूत्र असेल, पाणी असेल, ही एकही थेंब आम्ही वाया जाऊन देत नाही. ते पूर्ण एका टँकमध्ये आम्ही ते हे करतो. त्या ठिकाणी मड पंप बसवलेला आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे जीवाणू आम्ही टाकत असतो, आणि ते जीवाणू फर्मेंटेशन झाल्यानंतर मेन पाईपलाईन जी जी असती, त्या पाईपलाईनला जोडून ते चारा उत्पादनासाठी आम्ही हे ते पूर्ण सगळं वापरतो. म्हणजे रिसायकलिंग सगळ्या गोष्टीचं झालं पाहिजे. दुग्ध प्रक्रिया करताना सुद्धा जे काही पाणी निघल ते सुद्धा आम्ही शेतीसाठी वापरतो, किंवा आता पनीर बनवताना जे व्हे भेटतं ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, किंवा जनावरांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप खूप चांगलं आहे. ते वाया न घालवता ते शेतीसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी कसा वापर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी शाश्वत देशी गोपालनाचं मॉडेल मी कृषी महाविद्यालय पुणे येथे डेव्हलप केलेलं आहे. आपण कधी पण या ठिकाणी येऊ शकता. या मॉडेलमध्ये आपण सहीवाल, जसं मागाशी सांगितलं, ही देशातली सगळ्यात जास्त दूध देणारी गाय आहे. 27 देशामध्ये ही गाय आढळते. अगदी हिचं दूध उत्पादन क्षमता जर बघितली तर ही म्हणजे 1948-49 चे रेफरन्स आहेत आपल्याला. त्यावेळेस सुद्धा तिने 27-28 लिटर हायेस्ट दूध दिलेलं आहे. म्हणजे अशी ही सहवाल आहे. ही गीर म्हणजे आता इंटरनॅशनल ब्रँड, म्हणजे हा गीर गायींचा ब्रँड झालेला आहे. किंवा किंवा तुम्ही शहरामध्ये देशी गाईचं दूध म्हणलं की ते पहिले म्हणतात गीर गाईचं दूध आहे का. तर अशा प्रकारचा हा ब्रँड सुद्धा झालेला आहे. मगाशी जसं सांगितलं, ही लाल सिंधी गाय आहे, हिला चारा खूप कमी लागतो. सहिवलला सुद्धा चारा खूप कमी लागतो जर आपण गीर गायशी कम्पेअर केलं. परंतु लाल सिंधी गाय भेटणं म्हणजे अलीकडे खूप अवघड झालेलं आहे. त्याचप्रमाणे हे थारपारकर, म्हणजे थार वाळवंट पार करून जायची क्षमता ज्या गायीमध्ये आहे ती थारपारकर, ही गाय सुद्धा आता सध्या भेटणं खूप अवघड आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये क्रॉस झालेला आहे. अगदी 0.4%च फक्त ह्या गायी शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि ही राठी गाईमध्ये 9 कलर आहेत. म्हणजे ब्लॅक कलर आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे, व्हाईट अँड ब्राऊन आहे, असे वेगवेगळे कलर पॅटर्न ह्या गायीमध्ये आहेत. कारण ही ही थारपारकर, ही सहवाल आणि लाल शिंदे ह्या 3 गायींचा क्रॉस करून राठ समाजाने ही राठी गाय तयार केलेली आहे. त्यामुळे वेगवेगळे कलर आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. किंवा कपिला गाय जी म्हणतो, ही सगळ्यात जास्त कपिला गायी भेटण्याचं प्रमाण आपल्याला राठी गायमध्ये मिळतं. आणि ह्या सगळ्या गायींचं म्हणजे दूध उत्पादन क्षमता जर बघितली तर ह्या सहवालची कॅपॅसिटी अगदी 2500 ते 3000 लिटर प्रति वेत आहे. गीरची कॅपॅसिटी सुद्धा सहवालच्या तोडीस तोड आहे. काही गायी अगदी 30 लिटर पर्यंत सुद्धा दूध देणाऱ्या गायी आपल्याकडे काही शेतकऱ्यांकडे आहे. लाल सिंधी सुद्धा आपल्याला 2200 लिटर ते 2700 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. थारपारकर हे 1500 ते 2200 लिटर पर्यंत दूध देते. परंतु ही, जसं मागाशी म्हणले की अतिउष्ण भागामध्ये, आता आम्ही ही पुण्यामध्ये आमच्याकडे 20-25 गायी आहेत. आता जर सीझन वाईज बघितलं तर उन्हाळ्यामध्ये ही जी पूर्ण स्किन ही व्हाईट असते. जसा थंडी पडेल ही पूर्ण स्किन ब्लॅक कलर होतो. हा पूर्ण भाग जो तुम्हाला दिसतोय, खांद्याचा भाग दिसतोय, तो पूर्ण ब्लॅक होतो. आणि पावसाळ्यामध्ये हिला स्किनचे खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे ही ऍक्च्युली गाय ही थारपार म्हणजे वाळवंटामध्ये जिथं उष्णता जास्त आहे त्या ठिकाणी ही गाय खूप चांगल्या पद्धतीने दूध उत्पादन क्षमता देऊ शकते. बाकी सहवाल ही कुठल्या वातावरणामध्ये तग धरण्याची तिची क्षमता आहे. गीरमध्ये पाहिलं तर थोडस तिला बांधून ठेवू शकत नाही. म्हणजे कुठल्याच देशी गायीला आपण जास्त बांधून ठेवलं तर तिला प्रॉब्लेम येतात. रिपीट ब्रीडिंगचे खूप प्रॉब्लेम आहे. परत ही माझाव राहण्याचं प्रमाण हिचं जरा थोडंसं कमी आहे गीरचं बाकीच्या पेक्षा. याही करण्यामध्ये थोडीशी अडचण येते. परंतु जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा बुल असेल तर गीर गाय सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं दूध देऊ शकते. त्याचप्रमाणे आपण मगाशी जसं सांगितलं की मी काऊ टुरिझम हा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी स्थापित केलेला आहे. खास करून शहरातील लोकांसाठी. आणि महाराष्ट्रातील हे डांगे असेल, खिलार असेल, कोकण कपिला आहे, गवळा आहे, लाल कंदारे आहे, देवणी आहे, ह्या सगळ्या गायी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत.
आणि खास करून आता सध्या ज्या गायींचं मार्केटमध्ये किंवा शहरामध्ये खूप फॅड आहे, ती पुंगनूर गाई 2-2.5 फुटाची असती, ती सुद्धा गाई या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण आम्ही पुण्यातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना आम्ही या ठिकाणी इन्व्हिटेशन देतो. 20 रुपये तिकीट आम्ही त्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ह्या मुलांना सुद्धा ह्या गायींची सगळी माहिती व्हावी, या गाव टुरिझम प्रोजेक्टच्या माध्यमातून हे आम्ही काम चालू केलं. आता ही सहवाल गाय आहे की पंजाबमध्ये जास्त करून प्रसिद्ध आहे, परंतु आता सध्या पंजाबपेक्षा बिहार आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यामध्ये ह्या गायींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. उत्तर भारतामध्ये आता सध्या जो ट्रेंड चालू आहे तो एचएफ, म्हणजे भारतामध्ये जर पाहिलं तर एचएफचं सगळ्यात जास्त दूध उत्पादन हे पंजाबमध्येच आहे. परंतु त्याचबरोबर आता ह्या गायींची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पंजाब उत्तर भारताबरोबर पूर्ण भारतामध्ये ह्या सहवालची संख्या खूप वाढायला लागलेली आहे किंवा डिमांड वाढायला लागलेली आहे. आणि सर्वसाधारणपणे जर तिचं दूध मागाशी जर सांगितलं की 1600 लिटर पासून ते 2750 लिटर दूध देण्याची क्षमता आहे. तिचं फॅट पर्सेंट 4 ते 4.5% आपल्याला फॅट अगदी ह्याच्यामध्ये भेटतं. आणि ह्यामध्ये एंडेराय कर्नाल जे आहे हरियाणाचं, हे सगळ्यात मोठं काम हे एंडेराय कर्नाल ह्या संस्थेने त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर ही गीर गुजरातची गाय आहे. गीरमध्ये 13 प्रकारच्या वेगवेगळे ब्रीड आहेत, स्ट्रेन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्याच्यामध्ये जसं आपले घराणे आहेत महाराष्ट्रामध्ये, आपले वेगवेगळे घराणे आहेत, त्याप्रमाणे गायींची सुद्धा त्या ठिकाणी घराणे आहेत. त्या गायीच्या कलरनुसार, गायीच्या शिंगाच्या शेपनुसार, किंवा तिचं माथा असेल किंवा तिचे कान असतील किंवा हे कंबळ असेल किंवा ह्या पाठीचा सेप असेल, ह्यानुसार त्या गायींचे वेगवेगळ्या त्या ठिकाणी ब्रीड तिथं ठेवलेलं. काबरी गाय ही गीरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर तिची सुद्धा दूध उत्पादन क्षमता अगदी 3,300 लिटर पर्यंत प्रतिवेद देण्याची तिची क्षमता आहे. तिचं फॅट पर्सेंट सुद्धा 4 ते 4.5 आहे. शासकीय फार्मवरती खूप मोठ्या प्रमाणात आवडते. जुनागड हे खूप मोठं पॉकेट आहे. जुनागडमध्ये किंवा अहमदाबादच्या परिसरामध्ये खूप चांगले गोटे त्या ठिकाणी, म्हणजे अगदी हजार हजार गायींची गोटे त्या शेतकऱ्यांकडे आपल्याला पाहायला भेटत असतात. लाल सिंधी गाय हे आता सध्या पाकिस्तानमध्ये सुद्धा ही गाय खूप प्रसिद्ध आहे. पाकिस्तान सिंध प्रांतामध्ये सुद्धा ही गाय खूप प्रसिद्ध आहे. जर आपण तिचा तुलनात्मक अभ्यास सहवाल बरोबर केला तर ही ही जी स्किन आहे तिची ही डार्क असते, सहवालची ही फेंट कलर असते. ही जी स्किन आहे ही जाड असते, सहवालची पातळ असते. हा जो बाक आहे हा बाक हा सहवालला जास्त असतो आणि रेड सिंधीमध्ये हा स्ट्रेट असतो. हिचं कप्पळ हे रुंद असतं आणि सहवालचं हे निमुळत असतं. तर अशा प्रकारचा लाल सिंधी आणि सहवालमध्ये फरक आहे. ही सुद्धा खूप गायी चांगलं, म्हणजे जुनं जर रेकॉर्ड जर पाहिलं तर इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचे जे डेअरी फार्म होते त्याच्यामध्ये फक्त लाल सिंधीच त्यांनी जास्त करून पाळलेले. आणि आता सध्या देशामध्ये जर पाहिलं फक्त कालसी, डेहराडून, उत्तराखंड मध्येच फक्त ह्या काय हजारामध्ये फक्त गाय शिल्लक आहेत. आणि आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे कृषी महाविद्यालय धुळे येथे काय 100 गायींचा कळप एवढ्या शिल्लक आहेत ना, तर पूर्ण ह्या गायी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. ही थारपारकर आहे, ही सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. तिचं सुद्धा फॅट खूप चांगलं अगदी ह्या गाईचं फॅट 9-10 पर्यंत जातं. जसं जसं ती गाय आटाय जाते त्याप्रमाणे हिचं फॅट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जातं. परंतु ही वाळवंटामध्ये खूप प्रसिद्ध आहे. जसं मग सांगितलं ही राठी गाय आहे. ह्याच्यामध्ये 8 ते 9 प्रकारचे कलर आहेत आणि ही सुद्धा सहवालला तोडीस तोड दूध देते. आता माननीय गडकरी साहेबांनी विदर्भामध्ये एक देशी गायींचा प्रोजेक्ट केला शेतकऱ्यांच्या माध्यमातून. त्यामध्ये त्यांचं अनुमान, एनडीडीबीचं अनुमान असं आहे की सहवाल गीर पेक्षा राठी गाई विदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहे. तर अशा प्रकारचे ट्रायल सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी चालू केलेले. आता त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांची सगळ्यात आवडती गाय व्यावसायिक दृष्ट्या जर म्हटलं तर होस्टेन फ्रिजन आहे. तिचं जर आपण ओरिजिनल पाहिलं तर ही डच गाय म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. नेदरलँड्स, हॉलंड किंवा जर्मनी ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिचं पालन केलं जातं. तिथल्या गायींचं एका वेतातलं दूध उत्पादन क्षमता 7,500 लिटर ते 10,000 लिटर पेक्षा जास्त पद्धतीने त्या ठिकाणी दूध उत्पादन द्यायची क्षमता आहे. म्हणजे 40-50 लिटर
एका दिवसाला दूध द्यायची क्षमता त्या गायीमध्ये, तिथलं हायेस्ट दूध हे 72 लिटर का 75 लिटर आहे. परंतु ते खूप इंटेन्सिव्ह पद्धतीने, म्हणजे आपण कसं आपली जेवढी काळजी घेत नाहीत तेवढी काळजी त्या ठिकाणी त्या गायींना घ्यायला लागते. फॅन, फॉगर, एसी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि फुल्ली ऑटोमॅटिक हे त्यांचे गोटे असतात. तर आपल्या इथं जी ब्रीडिंग पॉलिसी ज्यावेळेस आपण क्रॉस बिल्ड प्रोग्राम चालू केला त्यावेळेस 50% आणि 62% ब्लड लेवलची ब्रीडिंग पॉलिसी आपल्या महाराष्ट्राने किंवा केंद्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणी तयार केली. परंतु जोपर्यंत आपण 50% किंवा 62% होतो तोपर्यंत कुठलेही प्रॉब्लेम आले नाहीत. परंतु ज्यावेळेस आपण 62%च्या पुढे गेलो, 75% ब्लड लाईन आपण मेंटेन करायला लागलो, त्यानंतर मात्र व्यवस्थापनामध्ये बदल न केल्यामुळे ह्या गायींमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आता सध्या मास्टर्टीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे. मी तर म्हणेन ते व्हेटरनरी इंडस्ट्री पूर्ण ह्या गायींवरती चाललेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिला अँटीबायोटिक किंवा बाकीची औषधं लागतात. परंतु आजही महाराष्ट्रामध्ये अनेक असे युवक आहेत, व्यवस्थापक आहेत की 75% जास्त ब्लड लाईन असलेल्या गायींचं व्यवस्थापन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि प्रति वेद 5,000-6,000 लिटर दूध काढण्याची क्षमता सुद्धा ह्या युवकांनी, म्हणजे नगर जिल्हा, विशेष करून नगर जिल्ह्यामध्ये ह्या गायींवरती खूप चांगलं काम काही युवक, हिरकणी म्हणून एक ग्रुप आहे, त्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही, जोपर्यंत चर्चा करत नाही, अशा प्रकारचे माहिती घेत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढं व्यवसाय थोडस अवघड होतं. त्यासाठी एकत्र येणं ही खूप काळाची गरज आहे असं मला वाटतं. आता दुसरी ही जर्सी आहे. खरं तर आपण जर ब्रीडिंग पॉलिसी पाहिली तर आपल्या भारतासारख्या वातावरणामध्ये जर्सी गायच रेकमेंड केलेली आहे. एच एफ गाय ही आपल्या भारतामध्ये रेकमेंड नाहीये. परंतु आपल्या शेतकऱ्यांचं जर ट्रेंड बघितला तर त्याला काळी पांढरी किंवा काळी बांडी गाय लागते. आणि मार्केटमध्ये सुद्धा त्या गायीला खूप डिमांड आहे त्या कलरनुसार. अ, अ, त्यामुळे ह्या गायीकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे. परंतु तुम्ही एच एफ आणि जर्सीचं जर कंपॅरिझन केलं तर एच एफ ची फॅट पर्सेंट अगदी 2.5 पासून ते 3.5% पर्यंतच फॅट भेटते. परंतु ह्या गायीची फॅट 5 ते 5.5% आपल्याला भेटते. परंतु फक्त ती दिसायला गाय छोटी आहे आणि थोडेस दूध एच एफ पेक्षा थोडस कमी आहे, किंवा कलर तिचा व्यवस्थित लोकांना वाटत नाही, त्यामुळे ही गाय विशेष करून लोक जास्त पाळत नाहीत. परंतु आपल्या वातावरणामध्ये सगळ्यात कमी चारा खाऊन कमी आजारी पडून चांगल्या प्रकारचं दूध, म्हणजे सरासरी 4,000-5,000 लिटर प्रति वेद जर दूध आपल्याला ही गाय देत असेल तर ह्या गायींचा पालन करणं ही पुढच्या दृष्टीने बदलत्या वातावरणामध्ये ह्या गायींचं संगोपन करणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. परंतु हळूहळू आता शेतकरी त्या गायींकडे सुद्धा ओळायला लागलेले आहेत. परंतु विशेष करून भारतभर किंवा उष्ण भागामध्ये ह्या गायींचा परफॉर्मन्स आपल्याला खूप चांगला भेटतो. तरी ह्या गायींचा लोकांनी थोडासा विचार करणं हे खूप काळाची गरज आहे. फॅट पर्सेंट सुद्धा, कारण आपला रेट हा फॅट आणि एसएनएफ वरतीच डिपेंड आहे. त्यासाठी आपल्याला ह्या जर्सीवरती थोडंसं फोकस करणं ही खूप काळाची गरज आहे. आता जसं मगाशी सांगितलं की देशामध्ये फक्त 20 ते 25% गायी प्युअर राहिलेल्या आहेत. किंवा आपल्याला जर चांगल्या प्रकारच्या गायी आपल्याला तयार करायच्या असतील, मग ते देशी असतील किंवा क्रॉसब्रीड असतील, तर आपल्याला भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान किंवा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा वापर करणं ही पुढच्या दृष्टीने खूप काळाची गरज आहे. त्या दृष्टीने आम्ही ह्या प्रकल्पामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर ही प्रजनन तंत्रज्ञान पद्धत आम्ही या ठिकाणी वापरलेली आहे. आणि त्यातून खूप चांगल्या पद्धतीच्या कालवडी, म्हणजे जर एखादी तुमच्याकडे गाय आहे, खूप चांगल्या पद्धतीचं दूध देते, किंवा तुमची लाडकी गाय आहे, ते वेद चांगलं देते, तिला कालवडीच होतात, परंतु ती देऊन देऊन 9 ते 10 वेद देऊ शकते, जास्तीत जास्त 12 वेद देऊ शकते. परंतु तिच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फक्त 5-6 कालवडे भेटतील किंवा 10 कालवडे भेटतील. परंतु ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही 100 कालवडी तयार करू शकता त्याच प्रकारच्या. असं तंत्रज्ञान म्हणजे हे टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान आहे. आणि विशेष करून आपण महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण महाराष्ट्र शासनाने आता रिजन वाईज ह्या 6 लॅब तयार केलेल्या आहेत. म्हणजे अगदी आता जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेला तर हे तंत्रज्ञान वापरायचं म्हणलं तर तुम्हाला 35 ते 50 हजार रुपये खर्च येतो.
परंतु आता पुण्यामध्ये लॅब चालू झालेले आहे, औरंगाबादमध्ये चालू होते, नागपूरला चालू होणार आहे, कोल्हापूर साईडला पण चालू होते. तर ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या आपल्या देशी गायींचं सुद्धा संवर्धन करता येणार आहेत. किंवा तुमच्याकडे ज्या क्रॉसब्रीड आहेत, चांगल्या वंशाच्या गायी आहेत, त्यांचं सुद्धा संगोपन संवर्धन आपण ह्या एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून करता येणार आहे. नक्कीच आपल्याला जर एखादी पिढी सुधारायचं असेल तर त्याला 7 पिढ्या वाट बघायला लागते. परंतु हे आपल्याला एका पिढीमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला चांगल्या प्रतीची गाय तयार करण्याची क्षमता ह्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामध्ये आहे. आणि हे शक्य झालेलं आहे. आता आम्ही ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून सहवाल, गीर, थारपारकर ह्या गायींवरती आम्ही हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे. विशेष म्हणजे आता ही देशातील सगळ्यात टॉपची थारपारकर गाय होती. म्हणजे हिचं दूध उत्पादन 4,500 लिटर ते 5,000 लिटर प्रति वेत होतं. आणि आता ही एकच गाय होती. परंतु आता अशा प्रकारचे आम्ही 100 गाय म्हणजे त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 100 गाय तयार केलेल्या असतील त्या संस्थेने, एनडीडीबी संस्थेने. आणि ती तयार करण्यासाठी सुद्धा आम्ही एचएफचाच वापर केला. म्हणजे हे जे भ्रूण आहे, ह्या चांगल्या ही तंत्रज्ञान म्हणजे काय आहे माहिती आहे का? ह्या चांगल्या गायीची अंडी घ्यायची आणि ते आपण लॅबमध्ये तिचं संयोग करायचा. आणि 7 दिवसाचा एम्ब्रियो झाल्यानंतर, 7 दिवसाचा भ्रूण तयार झाल्यानंतर तो आपण ह्या कोणत्याही गायीमध्ये, एचएफ असेल, जर्सी असेल किंवा देशी गाय असेल, ह्या गायींमध्ये सोडायचा. आणि त्यातून हे प्युअर तुम्हाला जे ब्रीड तुम्हाला पाहिजे ते ब्रीड आपण या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे ह्या थारपारकर वासराला जन्म हा एचएफ गायीने दिलेला आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पहा, ह्या एचएफ गायीने गिर गायीला जन्म दिलेला आहे. ही सगळी वासरं जे तुम्ही पाहताय हे गिरचे आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करणं खूप गरजेचं आहे. कारण चांगल्या ब्रीड आपल्याला देशी गायीचं सुद्धा जर संवर्धन करायचं असेल, चांगल्या ब्रीडचं जर संवर्धन करायचं असेल तर आपल्याला ह्या तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. ह्या ह्या वेगवेगळ्या कालवडी आहेत. ही सैवालची आहे, ही गिरची आहे, ही थारपारकरची आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या हे तुम्ही पाहू शकता. ही काबरी गीर आहे, ही नॉर्मल गीर आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे गायी आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, गोटा हा खूप महत्वाचा आहे. ब्रीडवरती आपण खूप चांगलं इथं चर्चा केलेली आहे. परंतु शेतकऱ्यांची कॅपॅसिटी आहे. समजा आपल्याला जर दुधाला चांगला रेट भेटला तर तो 2 लाख 3 लाख रुपये घालून सुद्धा चांगल्या प्रकारची गाय आणू शकतो. परंतु त्याला चांगल्या प्रकारचं मुक्त संचार गोठा असणं खूप गरजेचं आहे. आता जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर अनेक भागामध्ये मुक्त संचार गोठा खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहेत. त्याच्यामुळे गायींवरती कुठल्या प्रकारचा ताण येत नाहीये. दररोज शेण उचलायची गरज नाहीये. मास्टाटीजचं प्रमाण हे 30 ते 40% कमी होतंय. एक प्रकारचं त्यांना ताणमुक्त जीवन भेटतंय, ताणमुक्त तुम्हाला दूध उत्पादन भेटतंय आणि लेबरचा खर्च सुद्धा खूप कमी होतोय. तर अशा प्रकारे हे मुक्त संचार गोट्याची संकल्पना तुम्ही सर्वांनी अवलंबणे खूप काळाची गरज आहे. कारण अनेक शेतकऱ्यांच्या दारामध्ये चांगल्या गायी आहेत, परंतु त्यांना चांगल्या प्रकारचा गोठा नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहेत. आता चारा नियोजनाच्या बाबतीत सुद्धा मगाशी जसं सांगितलं की एकदा आपला कारखाना चालू झाला की ऊस एके ऊस किंवा वाढ एके वाढ ही पद्धत आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होती. परंतु आता तो ट्रेंड परत बदललेला आहे. आता प्रत्येकाच्या दारात हायब्रिड नेपियर आहे. आणि तुम्ही लिहून घ्या, अजून 2-3 वर्षांनी हायब्रिड नेपियरमुळं तुमच्या परत त्या वाड्यामुळं जी परिस्थिती गायींमध्ये झालती तीच परिस्थिती ह्या हायब्रिड नेपियरमुळे होणार आहे. हायब्रिड नेपियर वाईट नाहीये, ऊस वाईट नाहीये किंवा वाढ सुद्धा वाईट नाहीये. परंतु त्याला देण्याचं प्रमाण हे तुम्ही जे ठरवलेलं आहे ते अत्यंत घातक व वाईट आहे, असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. कारण ज्यावेळेस जनावरांना, गायींला किंवा म्हशींना आपण चारा देतो त्याचं एक प्रमाण आहे. त्याच्यामध्ये काही सुका चारा असतो, काही ओला चारा असतो, त्यामध्ये एकदल चारा असतो, काही द्विदल चारा असतो. ह्या सर्वांचा समावेश करून चांगल्या पद्धतीने आपण त्यांना चारा देणं गरजेचं आहे. अलीकडे फक्त आपण हायब्रिड नेपर म्हणजे हे तुम्हाला जे दिसतंय ना, हे फक्त हायब्रिड नेपर देतात आणि शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा चालू आहे. कुणाचे जास्त वाढतंय, कुणाचे जास्त हायब्रिड नेपियर वाढतंय, ह्या स्पर्धेमध्ये आपण पूर्ण गायींचं सगळं वाटोळ करून घेतोय. ह्या गवताची कापणी हे सर्वसाधारणपणे कमीत कमी 50, जास्तीत जास्त 70 दिवसामध्येच झाली पाहिजे.
आपण हे जास्त दिवस 2-2, 3-3 महिने ठेवतोय आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये ऑक्झॅलिकचं ऍसिड खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि त्याच्यामध्ये गाईचं जे कॅल्शियम कमी व्हायचं प्रमाण हे सुद्धा ह्या हायब्रिड नेपियरमुळे होतंय. त्यासाठी आपल्याला मक्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला लसूण घासाचा वापर करणं गरजेचं आहे. आपल्याकडे कडबा आहे. ह्या सगळ्या आणि हायब्रिड नेपियर पण आहे. तुम्ही 20-30% हायब्रिड नेपियर तुम्ही वापरू शकता. पण 100% जर तुम्ही हायब्रिड नेपियर वापरायला गेला तर आपल्याला 100% म्हणजे 100% कुठलाही चारा म्हणजे मका असो, सायलेज असो, हायब्रिड नेपियर असो, लसूण घास असो, हे जर 100% एकाच पद्धतीने केलं तर त्या गायींना 100% त्रास होतो. त्यासाठी वेगवेगळ्या एकदल चारा, द्विदल चारा ह्यांचा मिश्रण करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या ह्या डेअरीमध्ये औषधी वनस्पती हर्बल गार्डन सुद्धा तयार केलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी कोरफडीचा वापर करतो, तुतीचा वापर करतो, अश्वगंधा आहे, गवती चहा आहे, परत मोरिंगा आहे, शेवगा आहे, कढीपत्ता आहे. ह्या सर्व गोष्टींचा वापर त्याच्या आहारामध्ये केल्यानंतर तुम्हाला 100% तुमच्या शेणाच्या क्वालिटीमध्ये फरक दिसणार. गायची शायनिंग चांगल्या पद्धतीने वाढणार केसाची आणि त्याचबरोबर तुमचं जे माजं येण्याचं प्रमाण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं दूध सुद्धा भेटणार आहे. शेवटी दुधाची क्वालिटी हे तुम्ही जे गायींना जे काय खायला घालतायत त्याच्यावरती दुधाची क्वालिटी आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवणं ही खूप काळाची गरज आहे. आणि ह्या सगळ्या वनस्पती लावायला तुम्हाला सेपरेट कुठलीही जागेची गरज नाही. बांधावरती सगळ्या लावायच्या आहेत. बांधावरती कटावरती ह्या वनस्पती लावून त्याचा अतिशय थोडक्यात म्हणजे आठवड्यातनं 2-3 दिवस दिलं तरी चालतंय, परंतु थोडं थोडं 100-200 ग्रॅम ह्या वनस्पती देणं ही खूप काळाची गरज आहे. अलीकडे मार्केटमध्ये खूप मोठ्या कंपन्या उतरलेल्या आहेत आता हार्बर सप्लिमेंटच्या नावाखाली. परंतु त्याच्यामध्ये काय मिक्स करतात त्यापेक्षा आपल्या शेतामध्ये हे जर लावलं तर त्याचा वापर आपल्या गायींच्या आहारामध्ये करणं हे खूप काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे हे एनडीडीबीने हे तयार केलेलं कॅलेंडर आहे. त्याच्यामध्ये गायींचे आजार कोणते आहेत आणि त्याला औषधी वनस्पती कुठल्या वापरायच्या, त्याचं साहित्य कसं तयार करायचं आणि त्याचा उपचार कसा करायचा हे सगळं त्यांनी ते इंग्लिशमध्ये दिलं होतं. ते आम्ही मराठीत ट्रान्सलेट केलंय. हे सगळं आमच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. कुठलाही शेतकरी तुम्ही वेबसाईटवरती जाऊन हे सगळं डाउनलोड करू शकता किंवा आमच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा ह्याची सगळं माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे अगदी गायी वारंवार उलटणे त्यासाठी कडीपत्त्याचा अ, अ, पाला आपण उपयोग करू शकतो. ज्या गायी हे राहत माझावर राहत नाहीत त्यांच्यासाठी वांग्याचा उपाय दिलेला आहे. ज्या गायी पाहणा सोडतात त्याला शतावरी वापरू शकतो. दूध वाढण्यासाठी शतावरी वापरू शकतो. दुधातून जर जास्त रक्त येत असेल कधी कधी गायींना गायी व्याल्यानंतर विशेष करून ज्यांच्याकडे संकरित गायी आहेत किंवा इचेप गायी आहेत त्यांना जर सडाला जास्त मार लागला गायींकडून किंवा तुमच्याकडून वासरं पेताना सुद्धा तर दुधातून रक्त येतं तर त्यासाठी लाजळू आहे. कासदाह झाला तर कोरफड आहे. कोरफडी बरोबर हळद मिक्स करायची, लाजाळू बरोबर हळद मिक्स करायची. तर अशा प्रकारचे उपाय करणं हे खूप काळाची गरज आहे आणि त्यातून आपल्याला अंशमुक्त ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय पद्धतीचं एक प्रकारे म्हणजे दूध उत्पादन करू शकतो. कारण ते शेवटी आपणच कोण ना कोण हे दूध पित असतो. तर अशा प्रकारे ह्याचा सुद्धा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. ह्या वेगळे वेगळे वनस्पती आता आम्ही अर्जुन, हिरडा ह्याचा वापर तूप बनवण्यासाठी सुद्धा करतो. म्हणजे ह्या सगळ्या हे सगळं आपल्या शेतामध्ये आहे, आपल्या भागामध्ये आहे. 4-4, 5-5 झाडं कुठं नाही कुठं लावली तरी ह्याचा खूप उपयोग आपल्या आहारामध्ये होतो. आता सगळ्यात महत्वाचं पशुपालनामध्ये आता जे भविष्य आहे हे तुमचं सगळं मुरघासमध्ये आहे. तुम्हाला ज्यावेळेस आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातील जे असतील विशेष करून बारामती, इंदापूर, फलटण किंवा हा नगरचा पट्टा प्रत्येक शेतकऱ्याच्या घराबाहेर मग तो कोट्यवधी रुपयाचा बंगला असो नंतर आपलं साधं घर असो प्रत्येक घराच्या बाहेर तुम्हाला ह्या पिशव्या दिसलेल्या भेटतील. एकतर हे असं ह्या पिशव्या दिसतील किंवा ह्याच 1 टनाच्या पांढऱ्या पिशव्या दिसतील. परंतु प्रत्येक घराच्या बाहेर ह्या पिशव्या उभ्या आहेत ते म्हणजे मुरघास. भविष्य हे फक्त मुरघासमध्ये आहे. मुरघास ज्यांच्या घरी आहे, ज्यांच्या उशाला मुरघास आहे, तोच दुग्ध व्यवसाय हा खूप खात्रीशीर व टेन्शन फ्री करू शकतो.
त्यासाठी मुरघासाचं उत्पादन करणं खूप गरजेचं आहे. आमच्या भागामध्ये म्हणजे तुम्ही जर ह्या पट्ट्यामध्ये बघितलं तर गावोगावी अशा प्रकारच्या उद्योगधंदे चालू झालेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे ट्रॅक्टर असतं, माणसं असतं, फक्त तुम्ही ती मका दाखवायची. ते डायरेक्ट जाऊन ते मका कुट्टी करतात आणि बॅगमध्ये भरून देतात. जिथं पाहिजे तिथं लावून देतात. तर अशा प्रकारचे ही एक रोजगाराची सुद्धा संधी लोकांना निर्मित झालेली आहे. परंतु आपला दुग्ध व्यवसाय म्हणजे शेळी पालन असो, मेंढी पालन असो, म्हैस पालन असो, गाय पालन असो, मुरघासाशिवाय पर्याय नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यासाठी मुरघास तयार करणे, तुमच्यातले तुमच्या सुद्धा तयार करणं हे खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर प्रक्रिया उद्योग ही खूप महत्वाचा आहे. आता जर आपण जर सगळे ट्रेंड पाहिले तर जो तो दुग्ध व्यवसाय करतोय, कोण म्हशी पाळतोय, गाय पाळतोय, परंतु दूध घालतोय डेअरीला. ठीक आहे, ती सिस्टीम आपली आहे, परंतु ते पूर्णतः दुसऱ्यावरती डिपेंड आपण त्यासाठी रेटसाठी राहतोय. परंतु आता सध्या महाराष्ट्रामध्ये असे खूप गट निर्माण झालेले आहेत की त्यांनी दुधावरती, शेणावरती, गोमूत्रावरती प्रक्रिया करून त्यांचं उत्पादन नक्कीच वाढवलेलं आहे. त्यासाठी नुसतं दूध उत्पादन न करता त्याच्यावरती छोटे छोटे उद्योग निर्मिती करणे ही खूप काळाची गरज आहे. किंवा तुमच्याकडे जर ग्रुप तयार झाला, तुम्ही जर स्वतः 1000-2000 लिटर जर दूध उत्पादित केलं तर तुम्ही स्वतःचा छोट्यातला छोटा दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा उद्योग तयार करू शकता. आता सध्या सगळ्यात जास्त आवडता पदार्थ हा म्हणजे खेडेगाव असेल किंवा शहरामध्ये असेल, हा पनीर हा सगळ्यात खूप आवडता पदार्थ आहे. परंतु आता सध्या सगळ्यात जास्त भेसळ ही पनीरमध्ये होते. पण त्या प्रकारे आपल्याला ब्रँड तयार करून चांगल्या प्रकारचं पनीर सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता, गावाकडे सुद्धा विकू शकता. खावा सुद्धा प्रत्येक आपलं म्हणजे वर्ष हे निम्म सणासुदीतच जात असतं. त्यामुळे खाव्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. विशेष करून तुम्ही पहा, उस्मानाबाद वगैरे त्या भागामध्ये ते पेढा खूप प्रसिद्ध आहे, खावा खूप प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या गावाकडचा तो ब्रँड तयार करून तुमचं स्वतःचं मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याला जास्त खर्च पण नाहीये. हे जर ते भांडे किंवा मशिनरी विकत घ्यायची म्हणजे अगदी 10,000पासून 1,00,000पर्यंत तुमचं छोट्यातलं छोटा उद्योग ह्या पनीरसाठी किंवा खावा मशीनसाठी तुम्ही तयार करू शकता. परंतु दुग्ध प्रक्रिया तुम्ही केली तर तुमचा नफा 100%, 20 ते 25% वाढतो. परंतु त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणजे तुमचा ग्रुप छोटा का असना, दोघं तिघं का असना, परंतु एक जण दूध उत्पादनाचं बघेल, एक प्रक्रियाचं बघेल, एक मार्केटिंगचं बघेल. तर अशा प्रकारचं नियोजन करणं ही खूप काळाची गरज आहे. तर आम्ही ह्या ठिकाणी सुद्धा दररोज आमच्या इकडे 200 लिटरचं दूध प्रक्रिया करतो. आम्ही खावा बनवतो, पनीर बनवतो, आईस्क्रीम बनवतो, इन्स्टंट आईस्क्रीम बनवतो. परंतु आमचा सगळ्यात जास्त प्रोडक्ट चालतो हा तूप चालतो. आम्ही आता ह्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून फुले अमृत हा ब्रँड तयार केलेला आहे. आणि त्याच्यातून आम्ही देशी गायचं तूप विकतो, फॅट फ्री लस्सी विकतो. शहरामध्ये आता लोकांना म्हणजे वजन खूप वाढायला लागलेले आहेत, कोलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले आहे, त्यामुळं डायबिटीसचं पण खूप प्रमाण वाढायला लागलेलं आहे. तर आम्ही फॅट फ्री लस्सी हा एक कन्सेप्ट आपण आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये फॅट काढून घेतो, त्याच्यामध्ये 0.3%, 2%च फक्त फॅट असते. आणि ती लस्सी लोक आवडीने आमच्याकडून घेतात. तुपाला वेटिंग आहे. दूध मी 80 रुपये लिटरने विकतो, तूप मी 2800 रुपये किलोने तूप या ठिकाणी विकतो, म्हणजे सरकारी असून सुद्धा. आणि जे प्रायव्हेटचे काही लोक आहेत देशी गोपालनाचे, आम्ही सहवाल क्लबची एक स्थापना केलेली आहे. त्याच्यावर थोडंसं सांगतो. 2015 साली आम्ही सहवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून 18 गायींपासून सुरुवात केलेली. आता माझ्याकडे 7,000 गायी आहेत. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांनी ग्रुप तयार करून ते तूप जास्तीत जास्त तुपावरती जास्त काम करतात. आणि ते तूप 3,000 रुपये किलो, 3,500 रुपये किलो ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ते तूप विक्री करतात. तर शेवटी अशा प्रकारे ब्रँड तुमचा असणं खूप गरजेचं आहे. आम्ही हे देशी गाईचं दूध फुले अमृतनी ह्या ह्या पॅकमध्ये विकतो. आणि ब्ल्यू कलरमध्ये हे क्रॉस ब्रीडचं दूध हे 50 रुपये लिटरने विकतो. दही सुद्धा विकतो, खवा सुद्धा विकतो. तर अशा प्रकारे ब्रँडिंग करणं हे खूप काळाची गरज आहे. ब्रँड शिवाय आपलं म्हणजे काहीच विक्री होत नाही. मोदक आम्ही या ठिकाणी तयार करतो. तर अशा प्रकारे दुग्ध प्रक्रिया करणं खूप काळाची गरज आहे. सॉफ्टी मशीन सुद्धा आम्ही जसं सीझन असेल त्यामुळे सॉफ्टी आमच्याकडे खूप चालते. हे इन्स्टंट आईस्क्रीम आहे. आता हे सॉफ्टी तयार करायला मला 7 रुपये खर्च आहे आणि मी विकतो हे 25 रुपयाने, 7 ते 8 रुपये प्युअर दूध वापरून सुद्धा.
हे इन्स्टंट आईस्क्रीम आहे, माझा खर्च आहे हा हा 16 ते 17 रुपये खर्च येतो, एकदम असं एकदम आयडियल करायचं म्हटलं तरी, आणि मी हे विकतो 50 रुपयांनी. तर आपल्या इथली काय परिस्थिती आहे, आपण शहराच्या जवळ आहोत का, कशाच्या जवळ आहोत, कुठल्या प्रोडक्टला डिमांड आहे, त्याप्रमाणे आपल्याला हे प्रोडक्ट सिलेक्शन करणं ही खूप काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे आम्ही हे पॉम्पलेट तयार केले. आम्ही पुण्याच्या आसपास म्हणजे शिवाजीनगरच्या आसपास आम्ही त्या लोकांना वाटल्या, आणि आता सध्या आमच्याकडे तुपासाठी तर वेटिंग आहे. तर अशा प्रकारे मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं मागाशी सांगितलं की फक्त दूध दूध करत बसला तर ते खूप अवघड होईल. आपल्याला शाश्वत दृष्ट्या जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर शेण आणि गोमूत्रावरती काम करणं ही काळाची गरज आहे. आपल्या आरोग्यासाठी गरज आहे, शेतीच्या आरोग्यासाठी गरज आहे, आपल्या निसर्गाच्या आरोग्यासाठी सुद्धा गरज आहे. कारण ह्या ठिकाणी तुम्ही हे ऍक्च्युली आमच्या इथले फोटो आहेत, हे आम्ही बलून बायोगॅस तयार केलेला आहे. ह्या बायोगॅस मधनं ह्या बलून मध्ये आम्ही गॅस तयार हे करतो. कॉम्प्रेसरचा वापर करून हा सिलेंडर मध्ये भरला जातो, आणि सिलेंडर मधून आम्ही हा खवा बनवण्यासाठी किंवा पनीर बनवण्यासाठी, तूप बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे त्याच्यातून जे स्लरी निघते, ती स्लरी एका टँक मध्ये आम्ही कलेक्ट करतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जीवाणू टाकतो. जीवाणू टाकल्यानंतर परत ते दुसऱ्या टँक मध्ये ट्रान्सफर केली जाते, आणि तिथं मड पंप बसवलेला आहे. त्या मड पंपातून डायरेक्ट शेतामध्ये ही स्लरी ही शेतामध्ये सोडून दिले जातील. खूप चांगल्या पद्धतीचे आम्हाला, म्हणजे अगदी 2-2, 3-3 फुटापर्यंत गांडूळ ऑटोमॅटिक तयार झालेले आहेत. तर ह्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना शेण आणि गोमूत्रावरती काम करायचे त्यांनी हे सॉलिड लिक्विड सेपरेटर हे मशीन घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यापासून तुम्ही लिक्विड स्लरी तयार करू शकता, आणि हे प्रोम तयार करू शकता. प्रोम म्हणजे काय, फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर, म्हणजे आपण शेणापासून गोळी तयार करू शकता. हे जे तुम्ही पाहताय हे शेणापासून गोळी तयार केलेली आहे. ह्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट टाकलेला आहे, 14 ते 15% रॉक फॉस्फेट त्याच्यामध्ये आहेत. जीवाणू खत टाकलेले आहेत, म्हणजे ॲझोटोबॅक्टर, पीएसबी म्हणजे फॉस्फरस सोलोब्लाझिंग बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ते शेतात टाकतो त्यावेळेस ते बॅक्टेरिया त्याच्यावरती प्रक्रिया करून खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस जमिनीला उपलब्ध होतो. त्यासाठी नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेतीसाठी हा प्रोम हे खूप महत्वाचा घटक आहे. तर जसं मगाशी मी सांगितलं की ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल घेत असतो. ते देशी गाईंचं शेण आणि संकरित गाईंचं शेण याच्यावरती सुद्धा आम्ही या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या लॅबमध्ये अशा प्रकारचे देशी गाईच्या सर्व शेणाचे नमुने घेतलेले आहेत. आणि त्याचं दर सीझनला म्हणजे पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये त्याचं तपासणी केली जाते. प्रत्येक शेण आणि गोमूत्राचे, प्रत्येक ब्रीडचे. आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की देशी गायच्या शेणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवाणूची संख्या आढळून आलेली आहे, जर आपण संकरित गायच्या शेणाची तुलना केली तर. म्हणजे तुम्ही पहा, आजही लोक म्हणतात की देशी गायचं शेण पाहिजे सेंद्रिय शेतीला किंवा नैसर्गिक शेतीला किंवा शेतात. किंवा काही जाणकार शेतकरी म्हणतात की देशी गायच्या शेणामध्ये जी रग आहे ती ह्या गायच्या ह्याच्यामध्ये नाही, कारण त्याच्यामध्ये जे जीवाणू आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, असा तुलनात्मक अभ्यास आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही सीझन मध्ये करत असतो. आणि त्याचं सुद्धा देशी गायचं शेण कसं महत्वाचं आहे किंवा ते किती फायदेशीर आहे हे सुद्धा आपण याचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी करत असतो. तर ह्या ब्रीड वाईज आम्ही हे तुम्ही सगळं पाहू शकता. आता हे पेट्री डिश आहेत, त्याच्यामध्ये सगळं हा काउंट शेणाचा जे बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत त्याचे सॅम्पलिंग घेऊन ह्याचा काउंट घेतला जातो. हे मगाशी जसं सांगितलं की फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर, ह्याला गव्हर्नमेंटचं लायसन भेटतं, कृषी विभाग ह्याला लायसन देतं. हे आता हे तुम्ही टाकून देता, बायोगॅस झाल्यानंतर तो सुद्धा तुम्ही स्लरी तुम्ही ओढ्यात किंवा कुठं तर सोडून देता, परंतु त्याच्यापासून मी हे गोळी तयार करून ते 50 रुपये किलोने विकतोय. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही वाया घालू न देता चांगल्या प्रकारचं जर मार्केटिंग केलं तर आपल्याला यातून पैसा भेटू शकतो. परंतु आपला स्वतःचा ब्रँड असणं गरजेचं आहे. आपलं मार्केटिंग सिस्टीम खूप चांगलं असणं गरजेचं आहे. आम्ही इथं हे लिक्विड सेपरेटर आहे, अशी शेणाची पावडर तयार होते. ही पावडर ही बायोगॅस वापरल्यानंतर म्हणजे शेणातील बायोगॅस मी काढून घेतलेला आहे
आणि बायोगॅस काढल्यानंतर मिथेन काढल्यानंतर जी स्लरी येते त्यातून हे पाणी सेपरेट आणि पावडर सेपरेट केली आहे. ही अशी ही मशीन आहे आणि त्याच्यापासून मी लाकूड पण तयार करतो. हे गो कास्ट आपण त्याला म्हणतो. आता बऱ्यापैकी स्मशानभूमीमध्ये लाकडाऐवजी हे शेणाचं ओंडके वापरले जातात. त्याचबरोबर गणेश मूर्त्या असेल, गोमय गणपती असेल, मोबाईल स्टँड असेल, कुंडे आम्ही शेणापासून बनवतो. तर अशा प्रकारे आम्ही इथं थोडंसं ट्रेनिंग पुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. परंतु जास्तीत जास्त शेणाचा वापर आम्ही ह्याच्यासाठीच करतो, शेतीसाठीच करतो. कारण चारा उत्पादनासाठी ते खूप जास्त प्रमाणात लागतं. हे आता हे गांडूळ खत तयार केलेलं आहे. काही नाही, चांगलं गांडूळ खत तयार करा, ह्याला तर खर्च पण जास्त नाहीये. फक्त ब्रँड तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. ब्रँड करणं खूप काळाची गरज. हे जीवामृत आम्ही तयार केलेलं आहे. आता हे जीवामृत तर तुम्ही बाहेरनं विकत घेता लोक. त्यापेक्षा आपण आपल्या घरच्या घरी आपण जीवामृत तयार करू शकता. खूप मोठ्या प्रमाणात करायचं असलं तर ह्या मशनी सुद्धा भेटतात. त्याची किंमत सुद्धा 50,000 ते 1,00,000च्या आसपास आहेत. आणि आपल्या शेतामध्ये सुद्धा वापरू शकता. ज्यांच्याकडे फळबाग आहे त्यांनी तर जीवामृत काय आहे ते आपण सांगण्याची गरजच नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे केलं जातं. आमच्या इथं जसं मागे सांगितलं, काऊ टुरिझम हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आम्ही पुण्यातले जे शहरातले जे विद्यार्थी आहेत ते या प्रकल्पाला व्हिजिट करतात आणि ह्या गो टुरिझमच्या माध्यमातून आम्ही शहरातील ज्या शाळा आहेत त्यांना ट्रेनिंग देत असतो. आमच्याकडे बॅचेस म्हणजे दर आठवड्यातनं 2-3 वेळा तरी असतात. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी ट्रेनिंग देत असतो. ते गाय हाताळणीसाठी ही पुंगनूर गाय आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. तर अशा प्रकारे आमचं ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा चालू असतात. हा टोटल प्रोजेक्ट हा सोलर ऊर्जावरती चालू शकतो. तुमच्या भागामध्ये सुद्धा आता शासनाने खूप मोठ्या प्रमाणात स्कीम दिलेल्या आहेत. तर सोलरचा वापर सुद्धा तुम्ही डेअरीसाठी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे की दुग्ध व्यवसाय करायला माणसं भेटत नाही. तर तुम्ही सांगतो, माझ्याकडे आता 240 जनावरं आहेत. चारा कापायला फक्त एक माणूस आहे आणि वाहतुकीला एक माणूस. हा मी फॉरेज हार्वेस्टर घेतलाय, त्याची किंमत 2,36,000 रुपये आहे. शक्तिमानचा घेतलेला आहे. आणि हा भारत रिपर आहे, फॉरेस्ट हार्वेस्टर आहे. त्याची किंमत सर्वसाधारणपणे 1,00,000च्या आसपास आहे. तर हे ट्रॅक्टरला जोडल्यानंतर ऑटोमॅटिक सिंगल रो फॉरेस्ट हार्वेस्टर ज्यावेळेस ट्रॅक्टरला जोडतो आपण, हा, तर तो डायरेक्ट कट पण करतो आणि तो ट्रेलरमध्ये सुद्धा टाकतो. तर अशा प्रकारचं जर तुमच्याकडे गायींची संख्या जास्त असेल तर हे ट्रॅक्टर संचलित फॉरेस्ट हार्वेस्टर वापरला तर तुमची लेबरची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते. किंवा तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा हे घेऊ शकता. ग्रुपमध्ये जर तुम्ही हे घेतलं तर ह्या मशिनरीचा वापर, आता लसूण घास का करत नाहीत लोक, तर कट करायला खूप अडचण आहे. हे ब्रश कटरचा वापर करून आम्ही लसूण घास कट करतो. तर अशा प्रकारच्या मशिनरीचा वापर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता सायलेजचं जसं मग सांगितलं, आता हे सायलेजचं पहिल्यांदा आम्ही 30 किलोची बॅग आम्ही ह्यामध्ये केली. हा सायलेज क्रम हार्वेस्टर आहे, चाप कटर आहे. तर तो सुद्धा ह्या मशीनची काही घ्यायची गरज नाही, कारण आता एक एक टनाच्या ह्याच्यामध्ये खूप चांगलं सायलेज तयार होतो. आम्ही प्रायोगिक तत्वावरती घेतलेला. परंतु सायलेज शिवाय पर्याय नाहीये, लक्षात ठेवा. हे पेरणी आता पहिल्यांदा एक दुसरं, आता तरी लोकांना खूप अवेअर झाला किंवा शासनाने खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर किंवा पेरणी यंत्र अशा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. पहिल्यांदा लोक एकरी 20-20, 30-30 किलो मका वापरायचे, मका करायची म्हणली जनावरांना. तर आता 8 ते 9 किलोमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण ह्या पेरणी यंत्रापासून त्याची लागवड करू शकतो. आणि आता जर सायलेज करायचा असेल तर तुम्हाला पेरणी केल्याशिवाय पर्यायच नाहीये. त्याप्रमाणे तो हार्वेस्टर पण चालतात. त्यासाठी अशा छोट्या छोट्या यंत्राचा वापर करणं खूप गरजेचं आहे. ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गायी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत. जर गायी मगाशी जसं सांगितलं मस्टाटीजचा प्रॉब्लेम आहे, किंवा गायी खाली कॅल्शियमने खाली बसतात, त्यावेळेस जर उठवायचं वेळ आली खाली बसल्यानंतर, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे हायड्रोलिक, आमच्याकडे हायड्रोलिक आहे, परंतु तुम्ही साधं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. गोट्यामध्ये अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हा ग्रुमिंग ब्रश आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर त्याची किंमत 1,00,000पासून 2,50,000पर्यंत आहे. परंतु आम्ही फक्त हा ब्रश विकत घेतलाय आणि हा पाईपला लावलेला आहे. ज्यावेळेस गायींना गरज असते त्यावेळेस ती गाय बरोबर ती ब्रशला येऊन अंग चोळत असते. परंतु हे करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक गायीला चोळू शकत नाही किंवा ग्रुमिंग करू शकत नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीच्या गोट्यामध्ये सुद्धा काही पद्धती करणं गरजेचं आहे.
ह्या परिस्थितीमध्ये बदलत्या वातावरणामध्ये आपण थंडीमध्ये थंडीपासून संरक्षण, उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून संरक्षण, पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण करणे खूप काळाची गरज आहे. त्याप्रमाणे आपल्याला गोट्याचं नियोजन आणि गोट्यातील नियोजन हे करणं खूप काळाची गरज आहे. आता आम्ही हे उन्हाळ्यामध्ये फॉगर सिस्टीम वापरतो. संध्याकाळचे सुद्धा फॉगर लावायला लागतात आम्हाला कधी कधी. तर हे केलं तर तुमचं दूध उत्पादन तुमचे राहते किंवा आजारी पडत नाही. हे शेण उचलायचं मशीन आहे, छोटंसं 22,000 रुपयाचं आहे फक्त ते. तर अशा प्रकारचं याच्यापासून सुद्धा तुम्ही लेबरची बचत करू शकता. हे पर्यटन आम्ही हे असं बांबूचं पर्यटन इंट्रिगेट केलेलं आहे, बांबूचा सुद्धा प्रचार प्रसार करण्यासाठी. अशा प्रकारे ह्या गोष्टी, आता ज्यांचा गोठा शहराच्या आसपास आहे तर ह्या अशा प्रकारचा हा पर्याय तुम्ही करू शकता. म्हणजे तर अशा प्रकारे आपल्याला शाश्वत दृष्ट्या आपल्याला हा व्यवसाय करायचा असेल तर आपलं स्वतःचं आरोग्य जपायचं असेल, आपल्या जमिनीचं आरोग्य जपायचं असेल, आपल्या पर्यावरणाचं आरोग्य जपायचं असेल, हे सगळं बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला जर त्यांची प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला ब्रीड कुठला आहे ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. अलीकडे तणावमुक्त जीवनासाठी गाईला मिठी मारणे किंवा काऊ कडलिंग सुद्धा म्हणतो, हे सत्य आहे. किंवा आपल्या देशी गाई याच्यापेक्षा कमी मिथेन उत्सर्जन करतात, हे सुद्धा सत्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून दुग्ध व्यवसाय करणं गरजेचं आहे. फक्त दूध 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 हा विचार न करताना आपल्याला शाश्वत दृष्ट्या जर पुढं जायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ही आमची गो परिक्रमा आहे. ह्याच्यामध्ये आमच्या प्रकल्पातील सेवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड शिंदे आणि महाराष्ट्रातील सगळ्या 6 गाई म्हणजे कोकण कपिला, खिलार, डांगी, लाल कंदारी, देवणी, गवळाऊ, ह्या सगळ्या अशा 11 गायींची आम्ही गो परिक्रमा केलेली आहे. आणि इथं ज्यावेळेस आमचे एक्झिबिशन असतात त्यावेळेस आम्ही हे डेमॉन्स्ट्रेशनला इथं ठेवत असतो. ह्याला तिकीट लावतो आम्ही ते. इंटरनेट आता सगळ्यात महत्त्वाचा विषय. अलीकडे तुम्हाला आम्हाला मोबाईल शिवाय काहीच जमत नाही, तर आम्ही काही गोष्टी मोबाईलच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगल्या केलेल्या आहेत. तुम्ही जगात कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या, परंतु तुमच्या गोट्यामध्ये गायींना ताण आहे का नाही, हे एक ॲप आम्ही तयार केलेलं आहे. ते फक्त तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करायचं. फुले अमृतकाळ म्हणून हे ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि तुम्ही जगातील कुठलेही 5 लोकेशन सिलेक्ट करू शकता. कुठलीही 5 लोकेशन सिलेक्ट करू शकता. तुमच्या गोट्यातल्या तिथलं एक लोकेशन करायचं, एक सासरवाडीचं करायचं, एक तुमचं आवडतं कुठलं असेल तिथलं तुम्ही लोकेशन सिलेक्ट करा, किंवा तुमचे 2-3 गोटे असतील तर तिथलं लोकेशन सिलेक्ट करा. आणि त्या माध्यमातून तिथल्या भागातल्या गायींना ताण आहे का नाही, उष्णतेचा ताण असेल, थंडीचा ताण असेल, हा सगळं ताण आहे का नाही हे तुम्ही ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. हे तुम्ही डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरती जावा किंवा आयफोनवरती सुद्धा तुम्ही हे डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये त्या भागातलं टेम्परेचर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, त्यानुसार ते सगळं माहिती घेतं आणि त्यानुसार त्या भागातला THI तापमान आधारित निर्देशांक हे तुमच्या मोबाईलवरती कळतो. आणि त्यानुसार तुम्हाला सल्ला सुद्धा ऑटोमॅटिक येतो. म्हणजे लाईव्हस्टॉक ॲडवायझरी म्हणजे पशु सल्ला सुद्धा त्या त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला येतो, नोटिफिकेशन सुद्धा येतात. तर अशा प्रकारे हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचे असल्यास ठेवा. हे स्कॅन केलं की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे फुले अमृतकाळ ॲप तयार करू शकता. आणि ह्याच्यामध्ये काही दिवसातच आता असं होतं की फोरकास्टिंग म्हणजे आता हवामान खातं कसं सांगतं की 2 दिवसांनी पाऊस पडणार आहे, 4 दिवसांनी पाऊस पडणार आहे, पुढच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे, त्याप्रमाणे गायींवरचा ताण सुद्धा हे ॲप ऑटोमॅटिक सांगणार की पुढच्या 2 दिवसात गायींमध्ये ताण येणार आहे. किंवा दुसरी अशी सिस्टीम केली आहे की ॲटोमायझेशन तुम्ही जर केलं तर ॲटोमॅटिक तुमच्या गोट्यातील फॅन आणि फॉगर ॲटोमॅटिक चालू होतात. तुम्हाला गोट्यात जायची गरज नाही, काही करायची गरज नाही, आणि त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतं. तर अशा प्रकारचं सुद्धा जर तुमच्याकडे चांगला गोटा असेल, तुम्हाला थोडंसं IoTचा AI चा वापर करायचा असेल तर ह्याचा वापर करू शकतो. आता हे दुसरं आम्ही फुले प्रशांत म्हणून पर्यावरणपूरक गोटा तयार केला आहे. पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमधील जे वातावरण बदल होतं
त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी हे आम्ही गोटा तयार केलेला आहे. ह्या गोट्यामध्ये असं आहे की पाऊस पडायला लागला की तो गोटा कव्हर होतो, पाऊस बंद झाला की परत तो ओपन होतो. म्हणजे गायला ऊन, वारा, पाऊस ह्या तिन्ही पासून संरक्षण करण्यासाठी हा गोट्याचे तंत्रज्ञान वापरलेलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढतं, त्यावेळेस हा गोटा ऑटोमॅटिक फॅन चालू करतो, फॉगर चालू करतो, गायच्या अंगावर पाणी टाकतो. अशा प्रकारची सिस्टीम आपण या ठिकाणी केलेली आहे. परत हे फुरे डेअरी पायलट म्हणून एक ॲप आहे. मी तुम्हाला ते शेवटी सांगणारच आहे की सर्वांनी गुगल प्ले स्टोअरला जावा आणि फुले डेअरी, परत एकदा सांगतो, गुगल प्ले स्टोअरवरती फुले डेअरी म्हणून हे ॲप आहे, ते डाउनलोड करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे गायच्या जाती कुठल्या आहेत, गाय निवडायची कशी, कुठल्या स्टेजला काय खायला घालायचं, तुम्हाला बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे तर गायची संख्या फक्त टाकायची, बाकी सगळी गोल्डन पॅरामीटर तुम्ही टाका, ऑटोमॅटिक बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार आहे. जसं मागाशी देशमुख साहेब म्हणले की DPR तयार करायचा आहे, हे सुद्धा आपल्याला थोडंसं मदतीला त्या ठिकाणी येऊ शकतं. परंतु शेवटी CNचाच आपल्याला शिक्का घ्यावा लागतो. त्यामुळं परंतु हे तुम्ही स्वतः कसं रिपोर्ट तयार करू शकता, तुमचा दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्यानुसार तुमचा DPR तयार होतो. सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये दिलेल्या आहे. हे फुले डेअरी गाईड म्हणून सुद्धा त्याच्यामध्येच आहे. हे सगळे ॲप एका ठिकाणी आहेत. फक्त तुम्ही फुले डेअरी म्हणून प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. ह्या सगळ्या म्हणजे जनावरांच्या आरोग्यविषयक सगळी माहिती, लसीकरण कसं करायचं, कधी करायचं, गाय वेल्यानं असतं, जर समजा आज वासरू वेलं तर आजच्या पहिल्या दिवसापासून 1 वर्षापर्यंतचं नियोजन काय काय करायचं, मग त्याला डिवॉर्मिंग कसं करायचं, डिहॉर्निंग कसं करायचं, चिक कधी पाजायचा, दूध कधी पाजायचं, पशुखाद्य कधी द्यायचं, त्याचं लसीकरण कसं करायचं, ह्याचं पूर्ण 1 वर्षाचं डायरेक्ट शेड्यूलच तयार होऊन येतं. आणि ते फक्त डाउनलोड करायचे आणि ते त्यानुसार तुम्ही त्या तारखानुसार तुम्ही सगळं हे करायचंय. चाऱ्याचं सुद्धा नियोजन दिलेलं आहे. तुम्ही फक्त तिथं लिहायचं की मला 1 एकर चारा करायचा आहे, कुठला करायचा आहे, लसूण घास करायचा का मका करायचा आहे, ते फक्त ती माहिती भरायची ऑटोमॅटिक. ते कुठल्या सीझन मध्ये करायचं, स्पेसिंग किती ठेवायचं, सीड त्याला किती लागणार, त्याला खत किती लागणार, किती तारखेला चारा कट करायचा, हे सुद्धा सगळं माहिती ह्या तुम्ही फुले डेअरी गाईडच्या माध्यमातून घेता. दुग्धजन्य पदार्थ, आता एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे 10 लिटर दूध आहे आणि तुम्हाला पनीर तयार करायचंय, फक्त त्या ऍप मध्ये लिहायचं की 10 लिटर दूध तयार माझ्याकडे आहे, मला पनीर तयार करायचंय. पूर्ण प्रोसिजर सांगतं. 10 लिटर पासून अंदाजे दूध किती आपल्याला पनीर किती मिळू शकतं, ह्याची पूर्ण म्हणजे 100-150 प्रकारची माहिती तुम्ही ह्या डेअरी गाईडच्या माध्यमातून हे मिळू शकता. हे तुमचं फुले डेअरी हे स्कॅन करून घ्या किंवा फोटो काढून घ्या. त्याच्यावरती तुम्ही स्कॅन केले की डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरला जाचाल आणि तो ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. खूप महत्त्वाचं आहे. अजून त्यात आम्ही अपडेट करतोय. एक पुढच्या 10-15 दिवसामध्ये अजून ते पुढं खूप चांगल्या पद्धतीचं अपडेट हे. आणि माझं चॅलेंज आहे की हे देशातलं पहिलं असं ॲप आहे. एवढं म्हणजे गाईचं वजन काढण्यापासून, गाईचं फक्त लांबी रुंदी त्या ॲपमध्ये टाकायची, डायरेक्ट तुम्हाला ते त्यातून वजन किती आहे ते तुम्हाला ते भेटणार आहे. तुम्ही एकदा वापरून बघा. त्यात काय अडचण आली तर तिथं कॉन्टॅक्ट अस म्हणून आहे, तुम्ही डायरेक्ट आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमचे काय अडचण असेल तर. एवढ्या सुविधा आम्ही ह्या ॲपमध्ये दिलेल्या आहेत, तर त्याचा तुम्ही वापर करा. हे बाकीचे ॲप सुद्धा आम्ही तयार केलेले आहेत. बाकीच्या शिफारशी आहेत. मला वाटतं टाइम खूप झालेला आहे, 1:45 वाजलेत. मला 1 तासच दिलता. हे आमचं नवीन सेंटर सुद्धा, सेंटर ऑफ एक्सलन्स आम्ही आता पुण्यामध्ये चालू करतोय. देशातील हे पहिलं शासनाने सेंटर चालू केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे इथं ट्रेनिंगची सुद्धा सोय करतोय, हॉस्टेल सुद्धा आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप करतोय. आणि स्कायवॉक म्हणजे तुम्हाला गायींचा गोटा बघायचा आहे, प्रक्रिया बघायची आहे, ट्रेनिंग घ्यायचं आहे, तर तुम्ही गोट्यात जाऊ शकणार नाही. डायरेक्ट त्या गोट्याच्या वरूनच अशी सुविधा केली, काचेतून सगळं खाली बघायचं. एवढी बायोसिक्युरिटी झोन ठेवून आम्ही हा गोटा नवीन या ठिकाणी तयार करतोय. तर मला वाटतं आमचं हे सगळं, आमची वेबसाईट आहे, फेसबुक आमचं ग्रुप आहे, यूट्यूब चॅनल आहे, हे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ह्याच्यावर ते खूप हजारो लेक्चर आहेत. म्हणजे
त्याच्यावर दुग्ध प्रक्रिया असेल किंवा चाऱ्याचं असेल, ह्या सगळ्या माहिती आम्ही फेसबुकच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथं सुद्धा ही करू शकता. धन्यवाद. मला वाटतं काही आपले प्रश्न असतील तर विचारा, आपण ते हे करूया. कोणाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. हॅलो बोला. सर, खूप छान माहिती सांगितली तुम्ही. हो, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हो, फक्त करा, फक्त धन्यवाद मानू नका. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स नसला तर तुम्ही माझ्याकडे या, इथं ट्रेनिंगची सगळी सोय करतो तुमची. हो हो सर, येऊ येऊ. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? हो, आहे. 9881 2 मिनिटं सर. 81 72 10 22 72 10 22. 10 22. हो. तर काही प्रश्न आलेत. 98 81 हा, 72 10 22. दूध वाढवण्यासाठी शेतकरी वाईनचा वापर करतात, तो चांगला आहे का नाही हो बद्दल. हे चुकीचं आहे. प्रकारे गायींला काही लोक शर्यतीमध्ये कसं आपण गांजा चारतो त्या प्रकारचा भाग आहे. दूध वाढीसाठी ही खूप चुकीचं आहे. खरं तर सर, हा गायीचं सर्रास वापर चालू आहे याचा. नाही नाही, ते चांगलं नाहीये. बघा तुम्ही 3 वर्षांनी गाय माझा येणार नाहीत परत ते. म्हणजे तुम्ही ते बैलाला कसं गांजा पाजता, बियर पाजता, त्यातला भाग झाला तो एक प्रकारे. ते चांगलं नाही. आणि एक लक्षात ठेवा, गाईला काही खायला घाला, 12 तासात तुमच्या ताटात येते ते. तुम्ही गायला काँग्रेस खायला घाला, 12 तासात तुमचं दूध कडू लागते का नाही बघा. गायला कांद्याची पात खायला घाला, ते 12 तासात तसंच वास येणार ते. ते चांगलं नाहीये. दुसरा प्रश्न, गायीच्या स्तनातून रक्त व गाठी येत आहे, उपाय करावा. आता रक्त आणि गाठी येत म्हणजे 100% मास्टायटिस झालेला आहे. आता मास्टायटिसची सुरुवात कधी होती तुम्ही एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही गाय आटवता त्यावेळेस टीट सिलिंग करून घेणं हे खूप काळाची गरज असते. आपण गाय संपलं की ते सोडून देतो. गाय आटली की ते सोडून देतो, त्याकडे दुर्लक्ष करत नाही. गाय एकतर योग्य पद्धतीने आटवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये गाय आटवताना शेवटची ज्यावेळेस दूध सगळं संपतं त्यावेळेस त्याला 4 ट्यूब सोडायला लागतात. त्या ट्यूब सोडणं गरजेचं आहे. आणि नंतर सुद्धा ती कास सुस्ती का बघणं गरजेचं आहे. तर हा हा प्रॉब्लेम यायची शक्यता असते. दुसरं म्हणजे एकतर गाय वेल्यानंतर त्या सडाला मार लागलाय का पहा, किंवा वासरू पेताना जोरात दणका बसला असेल तर पहा, किंवा तुम्ही दूध अर्धवट काढलंय का. ह्या गोष्टीमुळं स्तनातून रक्त आणि गाठी येतात. हे गाठी येतात म्हणजे 100% हा मास्टायटिस झालाय. तुम्ही लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घ्या. असं ते घरगुती आपल्याला आयुर्वेदिक उपाय तुम्ही सांगितले होते, लाजाळूची पानं आणि हळद काहीतरी, किती हो. प्रमाण? हॅलो. त्याचं प्रमाण किती घ्यायचं लाजाळूच्या पानांचं? ते सगळं मी तुम्हाला वेबसाईटवर जाता जमते का पहा, नाहीतर मी ग्रुपवर टाकून देतो सरांकडे, ते तुम्हाला पाठवून देतील. सगळं प्रोसिजर सांगितलेले आहे त्यात. ओके ओके सर, हं? थँक्यू. हो. ओके. येस. हॅलो सर. हा. सर, तुम्ही माहिती उत्तम सांगितली. आम्ही आता गोठा करून माझी 5 वर्ष झाली. 100% आमच्या काही चुका होत्या त्या आता आम्हाला दुरुस्त करायला सर आपल्यामुळं सर आम्हाला मार्गदर्शन मिळालं बरं का. खूप खूप चुका बरोबर. होत्या आमच्या अशा बारीक सारीक. नाही नाही, मी मला देशमुख सरांना विनंती करेल, एक तर तुम्ही इकडे या किंवा मी तिकडे येतो, परंतु चांगलं करू आपण जरा चांगलं. हो सर, हो सर, हो सर. येस. खूप छान वाटलं सर बरं का. महामंडळाचा पण आभारी आहे. असे तज्ञ लोक आम्हाला ऐकायला मिळाले तर तुमची आमची कुठे भेट होणार होती सर, कुठे नाही मिळणार नाही, होती? जग सगळं आपल्या हातात आहे, मोबाईल आहे. येत जावा. नाही नाही, ओके सर, धन्यवाद सर. थँक्यू. माने सर, एक ट्रेनिंग मॉड्यूल तयार करा आपल्याला करू ना सर. गरजांप्रमाणे, हो आणि जेणेकरून आपण मग तुमचं आणि आमचं करारनामा करू. हो. आणि रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर पण आपल्याला करता येईल, की येस जिथं सर. प्रत्यक्ष ते गोठा बघतील, हो हो. जनावरांचं व्यवस्थापन बघतील, रोग व्यवस्थापन बघतील, शेण, गोमूत्र किंवा दुधापासून काय प्रक्रिया करून पदार्थ करायचे ते बघतील. हो आणि सर. आमच्या मग लाभार्थ्यांना त्याचा निश्चित उपयोग होईल. हो सर. हो सर. आपण एक मॉड्यूल तयार करू एमसीडीच्या येस धर्तीवर. येस सर. येस सर. सर, हा बोला. माने साहेब, हा बोला. माने साहेब, फार हा. फार आभारी बरं का. आम्ही गोठा आता ओपन करून म्हणजे कर्ज प्रकरण करून 2 वर्ष झाली.
हो अनेक डॉक्टर, विविध प्रकारचे डॉक्टर आले की विविध सल्ला देतात. हो म्हणजे प्रत्येक डॉक्टरांचं विचार वेगळंच. हो आणि औषधं तर इतकी कॉस्टली की आणि आजारपणाचं बी जास्त होते गायांचं. हो हो त्यात ते कोब्यावर असे गाय असले की जास्त त्रास होतोय जास्त त्यांचा. बरोबर बरोबर बरोबर. नाही, काय करा माहिती आहे का, हे आपण पूर्णतः डॉक्टरवरती अवलंबून राहतोय. काही उपचार इतके सोपे आहेत तर आता म्हणजे आपला सल्ला इतका मोलाचा ठरला की असा सल्ला कारण काय होतं कर्ज घेतल्यानंतर जे सुरुवातीला जे तोटे होत आहेत का नाही हम्म, त्यामुळं लाभार्थी भरपूर अडचणीत येतात. बरोबर बरोबर. नाही असे त्याच्या सगळे महामंडळानं खरोखर उपलब्ध केलं त्याबद्दल महामंडळाचा बी फार आभारी आहे. नाही, आणि आपला असा सगळ्यांचा उद्देश तोच आहे. लाभार्थ्यांनी भेटावा. हा, हो, नक्की. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद. हॅलो हा, बोला. सर, मला विचारत होतं, ज्या ब्राझीलमध्ये गिर गायी आहेत हो ज्याचं त्यांनी ॲव्हरेज पर डे 40-50 लिटर पर्यंत नेलेलं आहे, हो तसं आपल्याला इंडियामध्ये का करता येत नाहीये, किंवा तसं करायचं असेल तर काय करता येईल? चांगला प्रश्न आहे. मला हेच अपेक्षित होतं कोणाकडून तरी. काय झालं माहिती आहे का साहेब, आता आपण 50 ते 60 वर्षानंतर जागा झालोय. 50 वर्ष बरोबर आहे. आपण की 1960, 62, 70च्या दरम्यान हा. पहिली गीर गाय आपली इथनं ब्राझीलला गेली, ओके. खान म्हणून गेली. आणि तेव्हापासून ते गीर गायींवरती काम करतात. ओके. आजही गुजरातमधले काही घराणे आहेत. हा. त्या घराण्याकडे ते ब्राझीलची लोक आजही तिथे येऊन राहतात. आपल्या इथल्या गायींचा अभ्यास करतात आणि तिकडे जाऊन ते संशोधन करतात. आता आमचेच मित्र खूप आता मी पुढल्या वर्षी चाललोय तिकडे. आमचे सुद्धा मित्र तिथं जाऊन आलेले आहेत. ऍक्च्युली काय ओके. झालंय माहिती आहे का, त्यांनी तो ब्रँड तयार केलेला आहे. आपण ज्यावेळेस एचएफच्या पाठीमागे लागलो, अख्खं जग देशी गायीच्या पाठीमागे लागलेले. तुम्ही बरोबर आहे. ब्राह्मण गाई म्हणून आहे, तुम्ही नेटवरती सर्च करा. ब्राह्मण हा. गाई आहे, सहवाल आहे. सहवाल पासून 27 देशामध्ये वेगवेगळे ब्रीड तयार केले. ब्राझीलनं हा. तर जागतिक लेवलला गिरला नेलं आणि त्या बरोबर आहे. ठिकाणी ते 50-60 वर्ष झालं काम करतात. आता आपल्याला काय करायला लागेल माहिती आहे का ह्याच्यामध्ये, आता जसं मग सांगितलं की एम्ब्रिओ बरोबर आहे. ट्रान्सफर सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय आपण ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने सुद्धा, म्हणजे तुम्हाला ते जाणवत नसेल, पण खूप जाणीवपूर्वक देशी गायींवरती लक्ष दिलेलं आहे. त्यांना ह्याची कल्पना आहे की पुढचं बदलतं वातावरण आणि त्याचा ह्या पशुपालनावरती काय परिणाम होणार आहे. त्याच्याप्रमाणे त्यांचं ते धोरण त्यांनी आखलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 लॅब होणार आहेत आता एम्ब्रिओ ट्रान्सफर. तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि मी आजही सांगतो की माझ्या गोट्यामध्ये येऊन बघा, माझा रेकॉर्ड बघा. आजही माझ्याकडे म्हणजे सरकारी गोट्यावरती 22.8 लिटर गीर गाय दूध देते. आणि सगळ्यात चांगल्या गायी ह्या शेतकऱ्यांकडे येतात. तर त्या 30 लिटर पर्यंत द्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे. तर अशा गायींचं सिलेक्शन करणे, त्यांचे अंडी काढून घेणे आणि त्याच्यापासून त्याच प्रकारच्या गायी तयार करणे, हा प्रोग्राम शेतकऱ्यांमध्ये सुद्धा अवेअरनेस झालेला आहे. शासन सुद्धा त्याला पाठबळ देते. आणि भविष्यात एम्ब्रिओ ट्रान्सफर, सेक्स सॉर्टेड सिमेंट ह्या, तर आपण 100% आपल्याला जास्त दूध नाही पुस्तकाची पाहिजे. सरासरी किंमत 200 रुपये आली पाहिजे. हा, 20 आता तुम्ही 25 सगळे लिटर 132 होणार. 20-25. हॅलो. हॅलो. हा. सर, आपल्या एनडीआरआय मध्ये जे क्लोन थ्रू झालेली गाई म्हणजे पहिली गीर कालवड आहे ना आता, हो मग ते म्हणजे त्याच्यामध्ये तो मला असं विचारायचं की एखादी जर आपल्याकडे क्लोन म्हणजे झेरॉक्स कॉपीज थोडक्यात, हम्म, हम्म, बरोबर ना? हम्म. तर आपल्याला अशी एखादी गाय तयार करायची असेल तर? नाही, आता मी ते गाई स्वतः गीर गाई तयार केली त्यांनी. मी ते स्वतः बघून आलोय. मी 2-3 दिवस तिथं होतो ते खास साठी. आता ते ओके. लॅब एक्सपेरिमेंट आहे तो त्यांचा आणि तो सक्सेस हा झालेला हा आहे. हा. आता त्याप्रमाणे ओके. आता त्याचं सगळे प्रोटोकॉल ठरल्यानंतर असं होऊ शकतं. म्हणजे शक्य असं, अशक्य असं नाहीये. परंतु आता सध्या हे टेस्ट टू बेबी तर खूप प्रसिद्ध झालेलं आहे. हो. त्यामुळे ते शक्य होणार आहे, ते भविष्यात शक्य होणार आहे ते. त्याचा खर्चही जास्त असेल, पण नाही, ते आता तुम्ही बघा, एम्ब्रिओ ट्रान्सफरचा खर्च 50-60 हजार रुपये होता. आता तो 30-35 15. हजार आलेला आहे.
सेक्स वॉटर आता सिमेंट पहिल्यांदा 1200 रुपयावर होतं, आता ते 800 रुपयावर आलेलं आहे. आता बरोबर आहे. JCB मार्फत ते 200 रुपयाला उपलब्ध होणार आहे. म्हणजे ओके. हे सरकारला केल्याशिवाय पर्यायच नाहीये. आपल्याला उलट जेवढं पॉप्युलेशन कमी होईल, आता पॉप्युलेशन कमी झाले लोक ओरडतात, परंतु जेवढी गायींची संख्या कमी होईल तेवढं चांगलं आहे, आणि चांगल्या गायींची संख्या वाढवणं गरजेचं आहे. कारण आपण चारा बरोबर. लिमिटेशन आहे, म्हणजे चारा आपण जमीन वाढवू शकत नाहीये. त्यासाठी आपल्याला आपल्या गायींची उत्पादक क्षमता वाढवणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक हो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही जर म्हणताय 35 लिटरवर जायचं, 40 लिटरवर जायचं, परंतु ह्याची सुरुवात ते वासरू पोटात असल्यापासून केलं पाहिजे. तुम्ही स्वतः प्रयोग बघा, गाईचा जो 2 महिन्याचा कालावधी असतो, त्या गायला सेपरेट बांधा, त्या गायला सेपरेट खायला द्या, त्या गायला थोडंसं अंधारात ठेवायचं, म्हणजे 6-7 तासच फक्त तिला उजेड भेटला पाहिजे. बाकी जेवढं अंधारात ठेवता येईल तेवढं ठेवा ते 2 महिने. तुमच्या वासराचं वजन हे 100% 10-20% वाढलेलं असेल, आणि दूध उत्पादन सुद्धा तुमचं 15 ते 20% वाढलेलं असेल. हे नियोजन आपण करतच नाही. डायरेक्ट गायची कास दिसली की आपण म्हणतो रेशन चालू करा, मग तिला मिनरल मिक्सर चालू करा. हे शक्य नाही ना. हे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला सोडून आपण आपल्याला जे दिसते त्याप्रमाणे आपण करतोय. बाहेरून गाय जरी चांगली दिसत असली तरी आतमध्ये त्या वासराला तुम्ही खायलाच दिलं नाही तर काय उपयोग व्हायचा. 70-80% डेव्हलपमेंट शेवटच्या 2 महिन्यात होती. आणि आपण काय करतो, कास कास दिसली की रेशन चालू करतो. ही पद्धत सगळीकडे आहे आता सध्या. तर ह्या थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि शक्य आहे आपल्याला 35 लिटर 40 लिटर गाय देऊ शकते. त्यांनी 40-50 वर्षे काम केले त्यावेळेस ते कुठे इथं पोहोचलेले आहेत. परंतु त्यावेळेस तंत्रज्ञान फक्त त्यांच्याकडे होतं. आता तंत्रज्ञान पूर्ण जगात झालेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अगदी 2-3 वर्षांमध्ये सुद्धा आपण त्या लेवलला जाऊ शकतो. आणि हे शक्य झालंय. आता आम्ही ह्या संशोधन केंद्राच्या मार्फत ज्या शेतकऱ्यांना आम्ही त्या गायी पहिल्यांदा एम्ब्रियो ट्रान्सफर केल्या, पहिल्या व्यतामध्ये त्यांनी 3300 लिटर दूध दिलंय गिर गायीनी. शक्य नाही ना ते साध्या पद्धतीनं. तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण करू शकतो. आता माझ्याकडे एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून वळू तयार केलाय. त्याचं वडील आहेत ब्राझीलचं आणि आई आहे गुजरातचे, आणि ती गाय आहे माझ्याकडे, म्हणजे वळू वळू सॉरी. हे शक्य झाले कशामुळे? ह्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. थँक्स सर. पुण्यामध्ये सर याचा ऍड्रेस एक्झॅक्ट कुठे आहे? ऍग्रिकल्चर कॉलेज शिवाजीनगर. ओके. कुणाला जर आणि काही प्रश्न असतील तर सरांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत थांबा, हात रेस करा. आपल्याकडे सुविधा आहे गुगल मीटला, हात रेस करून मग तुमचे प्रश्न विचारले तर जास्त चांगलं राहील, म्हणजे सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. आम्ही हा सेशन थोडासा कालावधी वाढवलाय, त्यामुळे कालावधीची चिंता करू नका. तुम्हाला जे प्रश्न असतील ते जरूर विचारा. आणि आपण सोमनाथ सरांचं सतत ठेवणार आहे व्याख्यान, याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रुप्सना पण आपण जाणार आहे. आज एकदम 11th आवरला झाल्यामुळे थोडस अडचणी आल्या, पण आम्ही ठरवलं होते की अण्णासाहेब पाटलांची उद्या जयंती आहे, तर त्याचं औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येलाच आपण काहीतरी प्रोग्राम लोकांना चांगला करून देऊ. कुणाला विचारायचे असेल तर जरूर प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते. म्हणलं सर, आपले सादरीकरण अत्यंत स्पष्ट आणि उपयुक्त प्रेरणादायी होतं, त्यासाठी खूप खूप हार्दिक आभार तुमचे. धन्यवाद धन्यवाद. विशेष आभार देशमुख सरांचे कारण त्यांची इतकी तळमळ आहे काही ना काही करायची, त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं आपण फेसबुक लाईव्ह पण केलेलं आहे सायमल्टेनियसली. तिथे पण 100 पेक्षा जास्त लोक पाहतायत ते. आणि याचं पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हचं प्रक्षेपण आपण करू. आणि याच्या व्यतिरिक्त आपलं जे युट्यूब चॅनल आहे महामंडळाचं, त्या युट्यूब चॅनलवर देखील आजचं लेक्चरचे आपण स्टोरेज करून ते त्या ठिकाणी प्रक्षेपित करू पुन्हा. कुणाला काही जर विचारायचं असेल तर विचारा. खाली काही प्रश्न येत आहेत बघा चॅटमध्ये सर, तेवढे जरा आपण आन्सर करा त्यांचे. सर, गावामध्ये घेऊ शकतो का कार्यक्रम? तुम्ही बोलवलं की आम्ही येणार. तसेच गाय म्हैस गाभण आहे का नाही हे कधी कसे पाहावे? आता गाय म्हैस गाभण आहे का नाही ह्याच्यामध्ये आता नवीन तंत्रज्ञान सुद्धा आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही गाई किंवा म्हैस भरता, AI करता किंवा नॅचरल ब्रीडिंग करता, तर एक किट आलेलं आहे. 28 दिवसानंतर ते 28 ते 34 दिवसापर्यंत आपण ते तिचं हे घ्यायचं, ब्लड सॅम्पल घ्यायचं आणि त्या किट वरती टाकायचं.
पण त्याची ॲक्युरेसी 94%च आहे. म्हणजे थोडंसं कधी कधी चुकू पण शकतं 5-6%. ती एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे ज्यावेळेस गाय किंवा म्हैस भरतो, गाय भरल्यानंतर बरोबर 21 दिवसांनी ती माजाव येते का बघायचं. माजाव येत नसेल तर परत 21 दिवसांनी बघायचं ती माजाव येते का. जर हे दोन्ही वेळेस जर तिने माज दाखवली नाही तर बरोबर 60 दिवसानंतर आपण तिला प्रेग्नन्सी डायग्नोस करून द्यायचं, डॉक्टरकडून चेक करून घ्यायची. म्हैस गाभण राहत नाही. येस. आता म्हैस गाभण राहत नाही ह्याला खूप वेगवेगळे घटक आहेत. जसं मग सांगितलं की चारा हा खूप महत्वाचा घटक आहे. चाऱ्यामध्ये तुम्ही आता तिचं वय किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. चाऱ्यामध्ये फक्त तिला जर तुम्ही फक्त गवतच टाकत असाल तर तुमची म्हैस कधीच गाभण राहणार नाही. जर तुम्ही तिला मिनरल मिक्सचर कधीच दिलं नसेल तर तुमची म्हैस कधीच गाभण राहणार नाही. जर तिला कडबा पण दिला नाही म्हणजे सुका चारा दिला नाही कधीच, तरी पण तुमची म्हैस गाभण राहणार नाही. त्यासाठी आपल्याला संतुलित आहार देणं गरजेचं आहे. एकदल चारा मध्ये तुम्ही मका द्या, हायब्रिड नेपियर द्या, परंतु मिक्स करून द्या. ज्वारी द्या. द्विदल मध्ये तुम्ही कुठला नाही कुठला द्विदल वर्गातील चारा देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लसूण घास आहे, चवळी आहे. समजा लसूण घास तुम्हाला शक्य नाही तर चवळी चवळी मक्यामध्ये पेरायची. जमिनीची सुधारणा पण होते आणि एकदल द्विदल चारा पण त्याला भेटतो. 100% तुम्हाला 50 ते 100 ग्रॅम म्हणजे म्हशीचं दूध उत्पादन किती आहे, कमीत कमी 50, जास्तीत जास्त 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे. परत एकदा डॉक्टरकडून तिचा पिशवी स्वच्छ करून घ्या, चेक करून घ्या. तर असे वेगवेगळे घटक आहेत. आता तुमच्या म्हशीची काय कंडिशन आहे त्याप्रमाणे ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. गाय सतत अंग खाजवते, खासते. आता जर पावसाळ्यात जर होत असेल तर पावसाळ्यात ह्या गोष्टी खूप होतात. एक म्हणजे तिला गोचिड आहे का पहिलं पहा. तसेच पावसाळ्यामध्ये ती गाय पाण्यात भिजली का ते एक पहा. किंवा एक प्रकारे जर तुम्ही त्या गायीला कधी धुत नसाल तर तिला असे एक्सटर्नल पॅरासाइट मध्ये लिका झाल्यात का पहा. किंवा डास चावून त्याच्यावर जखम झाली का पहा. असं ते ते पहा. परंतु ह्या दिवसात ह्या गायींना होत असतं. पेंड सुग्रास खुराक म्हणून देण्यापेक्षा सोयाबीन भिजवून दिलं तर चालते का. बिलकुल नाही. सुग्रास खुराक म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्याचे घटक आहेत. म्हणजे जे आपल्याला एनर्जी देतात, आपल्याला प्रोटीन देतात, आपल्याला मिनरल्स देतात. तर त्याच्यामध्ये आपण सोयाबीन देऊन फक्त चालणार नाही. त्यासाठी आपल्याला मकाचा भरडा आहे, वेगवेगळे भरडे आहेत, तूर चुने आहे किंवा सोयाबीन पेंड आहे. सोयाबीन पेंड त्यात मिक्स करू शकता. फक्त सोयाबीन असं देऊ शकत नाही. आपल्याला त्यात मिनरल मिक्सचर टाकणं गरजेचं आहे, टॉक्झिक बाइंडर टाकणं गरजेचं आहे, फीड ऍडिटिव्ह, आणि हे सगळं मेडिकल मध्ये भेटतं. किंवा तुम्ही 2-3 प्रकारचं इन्ग्रेडियंट घेऊन तुम्ही तयार करू शकता. किंवा व्हीट ब्रान आहे म्हणजे गव्हाचा जो चुनी म्हणतो, किंवा भाताची चुनी म्हणतो. तर हे घेणं गरजेचं आहे. नुसतं सोयाबीनवरती शक्यच नाही, म्हणजे ते करू पण नाही, ते चांगलं नाही गायींसाठी. त्यात लक्षात ठेवा तुमच्याकडं 2 लिटर देणारी गाय असो नाहीतर 10 लिटर देणारी गाय असो, तिचं संतुलित आहार देणं खूप गरजेचं आहे. अगदी तुमची गाय कुठं बसते हे खूप महत्वाचं आहे. खूप ठिकाणी मी बघितले की ते गाय खड्ड्यात, म्हणजे तिचं पाठीमागचे पाय खड्ड्यात असतात आणि पुढचे पाय वर असतात आणि तिला तुम्ही बांधून ठेवलेलं असतं. कसं काय, म्हणजे तिचं मानसिकता कशी येते शेवटी, हा पण विचार करणं गरजेचं आहे. किंवा त्याच ठिकाणी शेण पडलेलं असतं, त्याच ठिकाणी गोमूत्र पडलेलं असतं किंवा मूत्र पडलेलं असतं, तो चिखल झालेला असतो आणि त्याच्यामुळे हे अस्वच्छता राहते. तर हे गरजेचं पाहणं गरजेचं. सुग्रास खुराक न देता वैरण कोणत्या प्रकारची द्यावी. खुराक तर तुम्हाला 100% द्यायच लागणार. 1 ते 1.5 किलो हा फक्त तुमच्या बॉडी मेंटेनन्ससाठी, म्हणजे दूध न देणाऱ्या गायला 1 ते 1.5 किलो खुराक द्यायला लागणार. आणि वैरण देताना तुम्हाला जसं सांगितलं की तुमच्याकडे मका असेल किंवा ज्वारी असेल किंवा हायब्रिड नेपियर असेल, हे कंबाईन करून द्या. त्याचबरोबर कंपल्सरी 4 ते 5 किलो तुमच्याकडे ज्वारी असेल, ज्वारीचा कडबा, कडबा असेल किंवा भुसा असेल सोयाबीनचा. आता सोयाबीन काही ठिकाणी आहे, तूर आहे,
तर ह्या सगळ्यांचं एकत्र करून त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर टाका, हे देणं खूप गरजेचं आहे. लसूण घास किंवा तुम्हाला चवळी सांगितली, हे देणं गरजेचं आहे. तुम्ही हर्बल गार्डन मागाशी जसं सांगितलं, ते बांधावरती लावा ना. 3-4 वनस्पती तुमच्या त्या म्हणजे 100-100 ग्रॅम असो ना तर 200-200 ग्रॅम असो, परंतु त्यांच्या आहारामध्ये त्या जाणं खूप गरजेचं आहे. हॅलो सर, हा, बार्ली देणं योग्य आहे का नाही योग्य? बार्ली किती लिटर दूध देते? आपल्याकडं 6, 7, 8 लिटर पर्यंतचे गाई आहेत. आता बार्लीचं काय केलं माहितीये का तुम्ही मध्ये, तुम्ही एवढे मोठ्या प्रमाणात स्वस्त भेटते म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणात बार्ली आले. बार्ली कशासाठी वापरतो आपण? दूध वाढीसाठी. नाही नाही, ते बार्लीचं काय करतात सांगा मला. म्हणजे सर, बार्लीचं काय करतात ते? बार्लीपासून काय बनवतात ते? आपण गेले तिथं बघायला आता बिअर म्हणतात. हा ते सांगतोय. तर त्यात खूप बाकीचे कंटेंट असतात. बुरशी एक प्रकारची तयार होते. अशा खूप घटना घडलेल्या आहेत की जास्त प्रमाणामध्ये बार्ली दिल्यामुळं विषबाधा झालेली आहे, किंवा तुमच्या 2-2.5 वर्षानंतर गाई माझ्यावरती येत नाहीये. सगळा हार्मोनल बॅलन्स तुमचा बिघडतोय त्या बार्लीमुळं. त्यामुळं जास्त करून तुम्ही बार्ली 2-3 किलो देण्यापुरतं मर्यादित ठेवा. बार्ली एक तर देऊच नका, म्हणजे असं. अच्छा अच्छा त्यात खूप वेगवेगळे केमिकल सुद्धा येतात म्हणजे त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. कारण शेवटी हे रुमेंट फर्मेंटेशन होत असतं. ऑलरेडी तो फर्मेंटेड प्रोडक्ट असतो. आतमध्ये जाऊन परत पीएच, ऍसिडोसिस, ह्या सगळ्या म्हणजे त्याची ऍसिडिटी खूप वाढते. अशा घटना खूप घडलेल्या आहेत म्हणजे. आणि ते जर तुम्ही 2 दिवस ठेवलं तर त्याला वरती एक प्रकारची हिरवी बुरशी किंवा तांबूरसर बुरशी येते, बरोबर? हा येते, आणि ते खाल्ले की मग विषबाधा होते. पांढरी बुरशी येते. हा, ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. झाला असेल तर आपण थांबूया. ते मध्ये परत एक लिकरचा प्रश्न कोणीतरी याच्या आधी जस्ट विचारला होता, सुग्रासच्या आधी बघा सर. दूध वाढवण्यासाठी शेतकरी वाईनचा वापर करतात, ते चांगला आहे किंवा नाही? पुन्हा आलाय तो प्रश्न, परत एकदा आन्सर करू आपण त्याला. साहेबांनी दूध वाढीसाठी वाईनचा वापर, मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं ना, एक प्रकारे गाईला नशा देण्याचा प्रकार आहे वाईनचा वापर करणं. म्हणजे ते अयोग्यच आहे. गायला काय लागते? गायला चारा लागतोय, गायला रेशन लागतंय, गायला मिनरल मिक्सचर लागतंय, ते देणं गरजेचं आहे. हे वाईन देणं किंवा बार्लीमुळेच तर गाई जिंकतात थोड्याशा, पण ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही, आणि त्याचा रेसिड्यू 100% तुमचा दुधात येतो. कोणाचे काही प्रश्न असले तर विचारा. नसतील तर होस्टने आपली स्क्रीन शेअर करा. आता प्रतीक्षा, आपली स्क्रीन शेअर करा. हॅलो सर. हा, बोला बोला आजी. मला ना हा नवीन सेशन नवीन ऍड करायचं झालं तर मला बघता येईल, ऑफलाईन बघता येईल का? सर, हा सर. सर लिंक देतील तुम्हाला फेसबुकचे, त्याच्यावर असतं ना, आता ते चालूच आहे. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. मुंडरे साहेब, आपल्याला काही बोलायचंय का आजच्या ट्रेनिंगच्या याच्याबद्दल? चांगलं मार्गदर्शन झालं. असेच आपण जे वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज दिलीत ना, ते व्यवसाय गणिक आपण त्याचं वेगवेगळे प्रकार करून तशा टाईपचे प्रशिक्षण ठेवलं ना आपण, तर अजून चांगल्यापैकी फिनिशिंग येईल त्याला. आज पहिला प्रोजेक्ट चांगला झालाय आपला, आणि माने साहेबांनी चांगले मुद्दे मांडलेत. आणि हे आपल्याला आपलं जे ब्रॉडकास्ट असेल त्यामार्फत सुद्धा आपलं हे रेकॉर्डिंग आणि ते पाठवायला पाहिजे, स्लाइड्स वगैरे सगळ्या. एवढंच म्हणायचं होतं, बाकी चांगलं झालं. धन्यवाद. तर जवळपास 15,000 आपले लाभार्थी, जे एकूण लाभार्थी 1.5 लाख लाभार्थी आहेत, त्याच्यापैकी 15,000 लाभार्थी दुधाच्या व्यवसायात आहेत. तर त्यांचा स्पेशल आपण ग्रुप केला आज 500-600 लोकांचा, आणि त्यांना आपण ती लिंक पाठवली. आता इथून पुढे ती जास्त मोठ्या प्रमाणावर जे आपण घेतोय, 1,000 लोक ऍट अ टाइम जॉईन होतील अशी तयार करतोय. सर, त्यात एक विनंती अशी होती
ते बाकीच्यांचे व्हिडिओ आपण म्यूट ठेवायला पाहिजे. आणि आपल्या जे त्यांना मेसेज जाणार ना, तर त्याच्यामध्ये एक प्रिकॉशन्स काय काय घ्याव्यात. किंवा घरातला आवाज म्यूट ठेवा, बनियन घालून बसू नका, झोपून पाहू नका. कारण ते थोडंसं अवेअरनेस यायला थोडंसं त्यांनाही नवीन आहे ना हा विषय. त्यामुळं थोडं आजूबाजूचे आवाज येतात. गाडीमध्ये कुठं बसून व्यवस्थित ऐकलं तर अधिक कॉन्सन्ट्रेशन ठेवतील. आणि सगळ्यांना एक रायटिंग पॅड छोटंसं, त्याच्याबरोबर पेन, ह्याच्या नोंदी त्यांनी ठेवल्या पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या लक्षात राहू शकत नाही कायमस्वरूपी. तर तसं आपण जर केलं तर त्याचा फरक चांगला पडेल आपल्याला. टीम बरोबर आम्ही या सूचना द्यायचं काम करतो. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना आपण काही आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. आज काही लोक झोपून बघत होते, ते मलाही दिसत होतं. मी 2-3 लोकांना मेसेज दे. आणि रायटिंग पॅड आणि पेन पाहिजे सर. कारण मी जेवढी प्रशिक्षण शिबिराला मी जातो किंवा अटेंड करतो ना, किंवा मी लेक्चरला जातो, मी ते कंपल्सरी ठेवायला सांगतो. कारण ते लिही बाबा, त्याचा फोटो काढ आणि ते सेव्ह करून ठेव म्हणून. म्हणजे काय होतं की तो रिमाइंड करताना ते मुद्दे सगळे आपल्याला एक जॉट डाऊन करून, किंवा आपल्याकडनंच एक समरी शीट आपण तयार केलं ना त्याचं बुलेट पॉईंट स्वरूपात, ते पण यांना PDF मध्ये आपण पाठवू शकतो. जे मार्गदर्शक असतील त्यांच्याकडनं असंही करू शकतो. आपण त्याची चालेल. आणि इथून पुढे हे सतत कंटिन्यू राहतील आपली सगळी ह्याची पण आपण काळजी. आणि वेगवेगळ्या व्यवसायाचे जर काही तज्ञ मार्गदर्शक असतील तर माझ्याकडे 15-20 जण आहेत, त्यांची यादी मी तुम्हाला देतो, त्यांचे पण ठेवू आपण. आपण काय करू की इथून पुढं जे लोक आपले असतील, म्हणजे आता 15-20 आम्ही ते बिझनेसेसची लिस्ट तयार करून ठेवलेली आहे. आणि माझ्याकडे DS बोरकर म्हणून आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते कर्ज घेण्यापूर्वीची आणि कर्ज सुरू असतानाची साक्षरता याच्यावर लेक्चर घेतात, आपल्याच इथे घेतात. आता मी परवा अण्णासाहेब पाटीलचा कार्यक्रम रांजणगाव गणपतीला होता, तिथेही केला त्यांचा. तर असा घेऊ आपण त्यांचा एक. आणि एक बँकरचा घेऊ, बारामती सहकारी बँकेचे आहेत जाधव साहेब, त्यांचा एक ठेवू. किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट करतानाच्या काळजी, बँक काय पाहते बँकेच्या अँगलनी, असं. असे पण बरेच गोष्टी बारकावे बसलेले भरपूर विषय आहेत, आपल्याला दर आठवड्याला होऊ शकतात ते. निश्चित आपण ती सगळी काळजी घेतोय. कारण का आता आपण काय करू की LOI जनरेट केल्यापासून सँक्शन पर्यंतच्या लोकांचा डेटा कॅप्चर करू आणि त्यांना अर्ज साक्षरतेचे आणि लोन घेण्यापूर्वी काय काळजी करायची, DPR कसा करायचा, याची काही मॉड्यूल्स बनवायला सांगूया तज्ञ लोकांना. काय होतं की यांच्याकडे खूप माहिती असते आणि त्यांना ती 2 तासामध्ये किंवा 1 तासामध्ये सांगता येत नाही. तर त्यांनी प्रॉपर जसं आज सोमनाथ सरांनी PPT केलं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, असं जर त्यांनी प्रेझेंटेशन केलं तर आपल्याला ते शेअर करता येऊ शकेल. बरोबर. कुणाला काही जर शंका नसतील तर आजचं आपलं जे पहिलं व्याख्यान झालंय त्याबद्दल सोमनाथ माने सरांचं आम्ही खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद आम्ही तुमचं मानतो. आणि आपलं हे असोसिएशन असंच इथून पुढे कायमस्वरूपी राहील. आणि मराठा समाजासाठी जे काही आपलं कन्सेप्ट आहे की आपल्या लोकांनी व्यापार आणि याच्यामध्ये उद्योगामध्ये जास्तीत जास्त यावं, या कन्सेप्टला खऱ्या अर्थाने पुढे जायचं असेल तर असे वेगवेगळे मार्गदर्शन आपण निश्चित करू. अजून एक आलंय की आजचं प्रशिक्षण याचा व्हिडिओ कुठं पाहायला मिळेल, तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकतोय. हा थोडा एडिट करून मधले जे पिरियड जे काही लॅप्सेस झाले ते सगळे एडिट करून पूर्णपणे किती मिनिटांचं किंवा किती तासाचं होतंय ते बघून आपल्या युट्यूब चॅनलवर आपण टाकतोय. आपलं युट्यूब चॅनल ऍक्टिव्हेट होतंय, आपलं फेसबुक पण ऍक्टिव्हेट केलंय आपण, ट्विटर अकाउंट आपण घेतोय, एक्स अकाउंट ब्ल्यूटिकचं, इंस्टाग्राम घेतोय, त्याच्यानंतर आपण आपले काही लिंक्डइन अकाउंट्स पण करतोय. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आपल्या लोकांशी कनेक्ट राहील आणि वेगवेगळे आपले ग्रुप्स तयार होतील. इव्हन आपण व्हॉट्सअप मधनं पण काही सेवा देण्याचा आपण प्रयत्न करतोय की व्हॉट्सअप सर्व्हिसेस थ्रू त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील. म्हणजे आपल्याला इन्कम टॅक्सची नवी एखादी सूचना आली तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरनं सगळ्यांना इंटिमेट होईल. आपण याच्यामध्ये काळजी घेतोय की आपण आपला एक स्मार्ट बॉट तयार केलाय. त्याचं आता बॉट ट्रेनिंगचं काम सुरू आहे. ते बॉट पण आपण आपलं लोकार्पण करतोय. आपलं स्वतंत्र असं स्वतःचं मोबाईल ऍप ते पण आपलं तयार झालेलं आहे. ऑलमोस्ट त्याची टेस्टिंगची फेज चालू आहे. स्वतंत्र आपलं वेब पोर्टल म्हणजे महास्वयंरोजगार पासून वेगळं आपलं वेब पोर्टल आपण करतोय की जेणेकरून ते लोकांना इझिली ऍक्सेसिबल राहील
आणि त्यांच्या सगळ्या क्लेम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतील. त्यानंतर वारंवार आपल्याला क्लेम सादर करायला आमच्या वेबसाईटवर पुन्हा पुन्हा यायला लागतं. म्हणजे 84 हप्ते असतील तर 84 वेळा यायला लागतं त्याला. तर अरे ते बापरे. लागू नये म्हणून बँकांशी एपीआय इंटिग्रेशन देखील आपण त्या ठिकाणी करतोय. आणि आता काही ठिकाणी असं निदर्शनास आले की व्यवसाय नसताना देखील काही कर्ज वाटप झालेलं आहे बँकांच्या आणि लाभार्थ्यांच्या काही समन्वयात. त्याला स्पॉट व्हिजिट करायला लागतील सर. येस, त्याच्यासाठी आपण एक जिओ टॅगिंगचं जीआयएस ऍप्लिकेशन आपण त्या ठिकाणी आणतोय मोबाईल बेस्ड, की लाभार्थ्याला इथून पुढे त्याचा फोटो आणि त्याचं एक्झॅक्ट लॅटलॉंग म्हणजे जिओग्राफिक लोकेशन हे अपलोड करता येईल आणि मग आपल्या माणसाकडं त्यातनं टास्क आणि जनरेट त्याचा एक व्यावसायिकासाठी जसं बँका एक बोर्ड लावतात तसं अण्णासाहेब पाटील महामंडळ पुरस्कृत जे उद्योग असेल तिथे एक छोटा बोर्ड त्याच्या आस्थापनेमध्ये असला पाहिजे आपला. आता करू. आतापर्यंत काय झालंय की या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे इव्हन आमच्या लोकांना पण ते म्हणजे ज्या साईट इन्स्पेक्शन करायच्या त्या एआय जनरेटेडच आपल्या ऍप मधनच येतील आणि त्यांना त्या व्हिजिट्स बद्दलचं रूट सिलेक्शन वगैरे पण त्यातनच होईल आणि फायनली त्यांचे टीएडीएव्हीला पण त्यातनच निघतील. असं EHRMS एक आपण त्या ठिकाणी आणतोय. पूर्णपणे आपलं जे ऑर्गनायझेशन आहे अण्णासाहेब पाटील ऑटोमेशन मागास विकास महामंडळ हे पूर्ण मध्ये आयटी बेस्ड करतोय आपण. इव्हन आपल्या लोकांच्या ज्या तक्रारी असतील, आता बऱ्याचशा तक्रारी मला कल्पना आहे लोक टाकतात पण त्याची उत्तरं मिळतात नाही मिळतात याची देखील साशक्ता आहे. तर आपलं स्वतःच असं ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम तक्रार निवारण प्रणाली आपण स्वतःची आणतोय. ती पण आपली येत्या 2 महिन्यामध्ये निश्चितपणाने कार्यान्वित होईल. आपल्या पीएमसी केअरची पण आहे सर. पीएमसी केअरने एक सुंदर बनवलंय ऍप त्याच्यासाठी. आपण पण बघू त्याचं आणि आपल्याकडे कसं इन्कॉर्पोरेट करता येईल ते बघू. म्हणजे कसं आहे की लाभार्थ्यांचं आणि महामंडळाचं हँड होल्डिंग हे सतत राहील. प्रत्येक स्टेजला त्यांना मार्गदर्शन मिळेल, प्रत्येक स्टेजला त्यांचे प्रश्न सॉर्ट आउट होतील. प्रत्येक त्यांचे जे काय आता क्लेम्स आपले 75,000पेक्षा जास्त क्लेम्स मी चार्ज घेतलं तेव्हा होते, आज ते 40,000वर आले. एलओआय पण तुमचे माझ्या माहितीप्रमाणे एलओआय अगदी 19 तारखेपर्यंतची एलओआयची जी ऍप्लिकेशन होती ती डिसाईड झालेली आहेत. म्हणजे आपण आता फक्त 3 ते 4 दिवसांचीच ऍप्लिकेशन आपल्याकडे पेंडिंग आहे. तसंच क्लेम्सच्या बद्दलचं पण करतोय आणि लवकरच हे महामंडळ म्हणजे सगळ्या माझं लाभार्थ्यांना विनंती आहे की कृषीवरचं अवलंबित्व कमी करण्याचं केंद्र शासनाचं धोरण आहे आणि ते 18% आणायचे. आता सध्या 55% आहे. ती 37% लोक कुठं जाणार, ही 37% लोक कुठल्या व्यवसायात येणार, सगळ्यांनाच काही नोकऱ्या मिळणार नाहीत. तर स्वयंरोजगार हा एक त्याच्यातला मार्ग असेल. या धोरणामुळे काही ठिकाणी अर्बनायझेशन वाढेल, काही ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. तर या संधीचा वापर कोणता समाज करून घेईल हे महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे ते दरवेळेसच काही इतर समाजाची लोकच त्याचा वापर करून घेणार का आपला मराठा समाज देखील त्याचा वापर करणार, हे काहीतरी आर्थिक गणित त्यांच्या समोर ठेवायला पाहिजे. उद्योजकता घडवली नाही आपण तर आपल्या समाजाचं भवितव्य फार काही भविष्यामध्ये चांगलं असणार नाही. प्रत्येक जणच राजकारण आणि नोकरी या दोनच गोष्टींमध्ये आपला समाज पुढे आहे, तर तो उद्योजक म्हणून कसा पुढे येईल आणि हे आपल्याला कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्याच्यासाठी लागेल ते हँड होल्डिंग आणि लागेल त्या आपल्या मागण्या ज्या काही सरकार पुढे आपल्याला करायच्या त्या या माध्यमातून निश्चितपणाने करता येतील. आणि आपलं समाजाची म्हणजे आम्ही त्याला घोषवाक्य पण केले, आपल्या महामंडळाला घोषवाक्य पण सुरुवातीला नव्हतं, आम्ही घोषवाक्य टाकले की उद्योजकतेतून समाज विकास, हे आपण घोषवाक्य आपलं केले जेणेकरून हा सगळा आपल्याला हे राहील. म्हणून आज उद्योग सारथी प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे मेंटॉरशिप कुठेतरी आपले लोक जसं श्रीकृष्णाने सारथ्य केलं पांडवांचं त्यामुळे पांडव जिंकले, तसं आपल्याला काहीतरी सारथी म्हणून म्हणजे सारथ्य करणारी काहीतरी यंत्रणा आपल्याला करायची. हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शक्य होऊ शकेल. वेगवेगळे फायनान्शियल लिटरसी असेल किंवा मार्केटिंगचे काही फंडेज असतील किंवा तांत्रिक काही ज्ञान त्या ठिकाणी अवेलेबल असेल. आज असं दिसतंय की आपलं महामंडळ केवळ गाड्या म्हणजे ट्रॅक्टर आणि गाड्या, त्याच्यानंतर 3 नंबरला आपलं दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये जास्त लोक दिसत आहेत. तर त्याला इनोव्हेटिव्ह बिझनेस मध्ये कमी आहे सर. तर मल्टिपल उद्योग कसे करता येतील हे बघायचे आणि भविष्यामध्ये इन्क्युबेशन हब आपलं स्वतःच त्या ठिकाणी काही असेल, तांत्रिक उद्योग असतील का त्याच्यामध्ये लिमिट्स वाढवायला लागतील. 15 लाखाचं लिमिट कदाचित ते आम्ही दिला होता प्रस्ताव पण त्याला थोडंसं अडचण आहे आर्थिक स्थितीमुळे राज्याच्या, पण त्याच्यामध्ये आम्ही हा पण प्रस्ताव दिला होता तो आम्ही परत सारथीला देऊ
की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्जाची पण व्याज परतावा काही स्कीम आपल्याला करता येईल. कारण नवीन एक स्कीमला आपल्याला शासन मान्यता देते की काही लोकांनी इनिशियली जर 2 लाखाचं कर्ज घेतलंय तर त्याला आपण अपात्र ठरवत होतो नवीन कर्जासाठी. तर त्याच्याऐवजी आपण ती जी काही मॅक्सिमम लिमिट असेल 15 लाख किंवा भविष्यात 25 लाख काय जी होईल तिथपर्यंत त्याला कर्ज घेता येईल मल्टिपल टाइम्स. तर ते आपण करतोय. काही उद्योग वाढीसाठी सीसीच्या फॅसिलिटीजसाठी पण आपण काही कर्ज देण्याचा आपण त्या ठिकाणी विचार करतोय. आणि या सगळ्या गोष्टी जर एकत्रितरित्या झाल्या तर निश्चितपणे मला असं वाटतंय की महामंडळाचं पुढची जी वाटचाल असेल ती खूप चांगली राहील आणि लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने हँड होल्डिंग प्रत्येक स्टेजला मिळेल आणि लाभार्थी पुढे जाईल. अजून एक सर ऍडिशन होतं, ज्यांचा महाराष्ट्राच्या बाहेर बिझनेस रिलेशन संबंध येतो, दिल्ली, हरियाणा, पंजाब, खाली तामिळनाडू वगैरे, तर असे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे 2 प्राध्यापक आहेत आणि फ्लुएंट इंग्लिश शिकवतात कम्युनिकेशन मधलं, की जे तुम्हाला व्यवसाय धंद्यासाठी जेवढं आवश्यक आहे ते इंग्लिश त्यांचा एक 10 बॅच असतात आणि ते मोफत शिकवतील आपल्या इथनं. तर ते पुढच्या भविष्यकाळात ते पण करू आपण, की मॅनेजमेंट आपली स्वतःच एक प्रशिक्षण धोरण आपण तयार करणं गरजेचं तयार करू आणि मग ते सारथीशी असोसिएट पण करता येईल आपल्याला. विनंती आहे आपल्या लोकांना की जर कोणाचे सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर आज आपलं पहिलं व्याख्यानाचं सेशन आपण या ठिकाणी संपू. या ठिकाणी उपस्थित असलेले आपले व्याख्याते, प्रमुख व्याख्याते सोमनाथ माने सर किंवा राजेंद्र कोंडरे सर हे दोघेही उपस्थित राहिले. समाजासाठी हे कायम उपलब्ध असतात आणि त्यांचा वेळ देतात. तर या दोघांचा आभार मानतो आणि आजचं आपलं लेक्चर म्हणजे प्रथम व्याख्यान संपलं असं ऑफिशियली घोषित करतो. इथून पुढे आपण फ्रिक्वेंटली भेटत राहू. प्रत्येक वेळेस आपण लिंक आज 1 दिवस आधी पाठवली, पुढच्या वेळेस आपण किमान 8 दिवस आधी ती लिंक पाठवू की जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आज काही लोकांना शक्य झालं नसेल कारण का मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांना देखील आपण या ठिकाणी टार्गेट केलं होतं, पण आज त्या ठिकाणी काही पावसाची परिस्थिती फार बिकट आहे आणि वाईट परिस्थिती ते फेस करतात आपले काही बांधव. तर त्यांना कदाचित जॉईन होता आलं नसेल. पुन्हा जे आजच्या लिंक ज्यांना पाठवली जे ट्रेनिंग अटेंड नाही करू शकले अशा लोकांचा पण डेटा पुन्हा आपण कॅप्चर करू आणि त्यांना परत एकदा लिंक पाठवू आणि याचा लाभ निश्चितपणाने त्यांना होईल असं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.